प्रस्तुत काल आपण विवेक चूडामणी ग्रंथ अध्याय श्लोक क्रमांक 40ला येऊन थांबलेलो होतो. 40ला आल्यानंतर तो श्रीगुरूंना शरण गेलेला आहे. विद्वान साधक त्याला म्हणतात, कै मी उद्धार पावेन, कै कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. विद्वान साधक त्याला म्हटलेलं आहे, मज सोडवी, म्हणजे ज्याला 50% जाणीव आलेली, मी ज्या जगात राहतोय ते जगत अनित्यतेचं आहे, ते वास्तव नाही. मी याच्या जर नादी लागलो तर माझा मनुष्य जन्म फुकट जाऊ शकतो, ही त्याला जाण आलेली आहे आणि त्या शोधार्थ निघालेला आहे. त्याचं कर्म चांगलं आहे का भेट पण झालेली आहे, ती ईश्वराची त्याच्या कृपा आहे. मग आता त्यांनी सेवा करायची पहिली, म्हणजे सेवा याच्यासाठी करायची संतांची, अहंकार जाण्यासाठी, आपलं शरीराबद्दलचं असणारं प्रेम, शरीराला समजलेलं वास्तव स्वरूप ते जाण्यासाठी सेवा करायची. त्यांना तुमच्या आपल्या सेवेची काडी मात्र गरज नाही, कारण ते अशा स्टेपला आहेत, सर्व सत्ता आली हाता, नामयाचा खेचर जाता, विठोबाचे राज्य आम्हा नित्य दीपवाळी. त्यांच्या हातात आहे त्रिही त्रिभुवनी आम्ही वैभवाचे धनी. त्यांना तुम्ही काय देऊ शकता? आणि जे तुम्ही देणार आहे ती शिंपलीवरची चांदी देण्याचा प्रयत्न करणार आहे तुम्ही. त्या शिंपल्या नदीच्या कडेला असे पडल्या, तिथं कोणतीला कुत्रा विचारत नाही, आणि त्याला तुम्ही विचारता आणि तुम्ही त्याला स्वतःला समजता मी असं काहीतरी काही कमवलेले. त्यांना त्याचं काडी मात्र नाही, पण तुमची आपली जी त्या नश्वर जगतातल्या वस्तूंबद्दल असणारी आसक्ती तुटावी, बस. याच्यापेक्षा त्यांना दुसरं काहीच नाही. तुम्ही म्हणाल वैयक्तिक त्यांच्या जीवनात नाही, मग इथे का सांगितलं असं व्हा? असं का सांगितलं शास्त्राने की तुम्ही जर दास झाले, तुम्ही जर स्वतःचा अहंभाव बाजूला ठेवला तर तुम्हाला काही प्राप्त होऊ शकतो आणि तुम्ही त्यांच्याशी समरस होऊ शकता, एरवी ते नाही. मग सेवा करून तुम्हाला त्यांना प्रश्न विचारायचा आहे. काय प्रश्न विचारायचा आहे? व्यवहारातला नाही. व्यवहाराच्या चर्चा त्यांच्याबरोबर करणं म्हणजे आपल्या वेळ त्यांची आपण घालवली आणि आपलासुद्धा वेळेचा अपव्यय केला असं होतं. त्यांनी प्रश्न केल्यानंतर, यांनी सेवा केल्यानंतर गुरुजनांना प्रश्न विचारायचा आहे. सापेक्ष क्षणिक अस्तित्वाचा हा भवसिंधू कसा तरू? सापेक्ष कशाच्या? सुखदुःखाच्या सापेक्ष आहे तो, क्षणिक आहे अस्तित्वाचा. आज मी जीवन जगतो हे क्षणिक अस्तित्वाचं आहे. आजची माझी बहीण कालची आई असू शकते, पत्नी असू शकते, आजची मुलगी उद्याची पत्नी होऊ शकते. ते रिलेशन तुमचं कायमचं नाही आहे. म्हणून कौणाचे मायबाप, कौणाचे गणगोत, हे अनित्य जीवन आहे. त्याला तुम्ही नित्य समजले, त्याच्यापासून मला बाजूला व्हायचे. पण हा भवसिंधू आहे, जरी खरं नसलं तरी खोट्यामध्ये माणूस जीव गुंतून मरून जातो. पहा, मग हा भवसिंधू कसा तरू? प्रश्न नंबर 2, मला कोणती गती प्राप्त होईल याच्यानंतर? मी जे करणार त्याला ती मी गती आहे. नंबर 1, कर्माचा हिशोब सगळ्यांना द्यावा लागतो, पण कोणाला? ज्यांना साधूचा बोध झालेला नाही. आता साधूचा बोध म्हणजे शब्दशः का? ठीक आहे, शब्दशःला बी थोडीशी किंमत आहे, पण अनुभूतीला पाहिजे. जेवढे म्हणून आज तीर्थक्षेत्र आहे, तिथं ज्या साधकांना, ज्या विद्यार्थ्यांना ज्ञान शिकवलं जातं ते फक्त परोक्ष ज्ञान शिकवलं जाते. याला असं म्हणतात, त्याला तसं. तेवढं पण माहिती पाहिजे तर तो सच्च्या मार्गाने पळू शकतो. सार आसार, मेथीची भाजी निवडण्याची मुलगीला नाही भूमिका, पण त्या मुलीला येणार काही दिवस त्याच्यामध्ये घालवता. आईला जशी ना आजीला जेवढी त्या जोडीची पारख आहे तेवढी नाही तिला, पण ती जाणीव होण्यासाठी. तसं ते करता करता त्याला कळालं पाहिजे का मला आता सुटायचे. कोणत्या पॉईंटला होतो आपण याच्या अगोदर? परोक्ष ज्ञान शिकलं पाहिजे. हां, मग साधूचा बोध झाला, इथून आपण गेलो होतो. मग साधूचा बोध झाला, साधू बोध नुरोनिया ठेला, तो शिल्लकच नाही, त्याला कर्माचा जंजाळ नाही. पण साधूच्या संगतीत राहून सुद्धा अगा कर्मे जे उरावे, त्याला सुख दुःख ते फळावे, तया ते भोगावया यावे देहा एका. 2 पार्टी हे जगात चालले. आपण पाहतो कधी कधी आपल्या ग्रुपला कोणतरी काहीतरी टाकतो. काल एका हुशार माणसाने टाकलं होतं, मग कर्म केलं तर जाणार तसं. हो, ज्यांना एवढंच माहिती आहे, पण कर्मच खरं नाही आहे, अख्खं जग खोटं आहे. त्याच्यातली कर्म आणि तुमचे व्यवहार, लटिका हा व्यवहार
सर्व हा संसार, त्याच्यामधले कसली शिक्षा भोगावं लागेल. मागे सांगितलं होतं, कोणता शेठ झोपला होता आणि त्याला स्वप्न पडलं. कोणता शेठ झोपला होता आणि त्याला स्वप्न पडलं होतं, आणि माझ्या पाठीमागे वाघ लागला आणि मी पळत सुटलो आणि पळता पळता मी पाण्यात पडलो आणि गार थंड लागलं, त्यावेळेला तो जागा झाला. मग ते खरं आहे का? बघा, हे ज्याला कळाले तो म्हणतो मला कोणती गती होणार आहे. बघा, कोणती गती होणार आहे? अनेकापैकी कोणत्या उपायाचा मी अवलंब करू? मी व्रत कैवल्य करू, यज्ञयाग करू, दान धर्म करू, जप तप करू, तीर्थयात्रा करू, नेमकं मी काय करू? वेळ कमी, रात्र थोडी आणि सोंगे फार आहेत. त्यामुळं जाणत्या त्याच्यासाठी सांगितलं विद्वान साधकाने. विद्वान साधक तो म्हणतो नेमका कोणता इलाज करायचा. आपण मागे पाहिलं, निदान झालं पाहिजे रोगाचं तर औषध व्यवस्थित, याचं निदान झाले तो म्हणतो मी कोणत्या साधनाचा अवलंब करू. त्याच्यासाठी कोणती साधनं करायचं सांगितलं. जप तप पण नाही करायचं. जप तप कर्म हरी विन धर्म. हरी नाही ना कळाला, मग तुझं जप तर्प सुद्धा. आता जप म्हणजे सामान्य का? आपल्याला नाही का जप करायला सांगितलं, पण मग जप करतो तो कोणाचं करतो? कोणाचं जप करतोय आपण? पापळे साहेब मामा, कोणाचं जप करतो आपण? आपलाच आपण जप करतो. आपली पूजा आपण करावी, ही ठाव जव नाही राटी, तवरी कासया ती पूजा जाणीवेचा शिन, त्याहून अज्ञान बरे देवा. म्हणून जप तप धर्म कर्म हरिविन धर्म. जप असू द्या, तुमचं तप असू द्या, किंवा तुमचं उच्च लेवलचं कर्म असू द्या, पण हरी प्राप्त नाही ना तुम्हाला. हरिविन धर्म वाहुकाची श्रम. आता माझी कोणती गती होईल? हरिविन जन्म नरकाची पैदाना. कोणती गती होईल? हरी प्राप्त झाला तर हरिमुखी गाता, त्या नाही मागुता जन्म घेणे. बघा, मला कोणती गती प्राप्त होईल? मी कोणत्या अनेकापैकी कोणत्या उपायाचा अवलंब करावा, त्यापैकी मला काहीच कळत नाही. हे प्रभू मला वाचवा आणि या सीमित जीवनातील दुःखाचा शेवट कसा करावा हे मला कृपया विस्ताराने सांगा. सीमित जीवन, 3.5 हाताच्या देहापुरतं जे जीवन आहे आपलं, याचा मला आता वीट आलं आहे. बस मला आता याच्यातून बाहेर पडायचं. जसं पिंजऱ्यात ठेवलेल्या पोपटाला वाटतं मला इथून सुटायचं, तसं या देहरूपी पिंजऱ्यात मला याच्यातून सुटण्याचा मार्ग सांगा. आणि हे सांगत असताना ते म्हणतात, ही त्यांनी याचना केलेली आहे का? आणि तो अज्ञानी आहे का? पूर्ण अज्ञानी नाही. तो भीक मागतोय का? नाही. पण स्टेप अशीच आहे. आपलं काम करून घ्यायचं असेल तर स्टेप अशीच आहे. पहा, परंतु आत्मविकासनाचा अचूक मार्ग दाखवण्याकरता त्याला एक सद्गुरू भेटले तर ते जास्त सोयीचे व ती एक पवित्र ईश्वर कृपा समजावयास पाहिजे. बघा काय सांगितलंय, आत्मविकासनाचा अचूक मार्ग दाखवण्याकरता. बस त्या मार्गाने गेल्यावर लॉस नाहीच. हरिपाठी गेले ते निवांतची ठेले. बस त्यांना कोणतीच नका. तैसे नाम नव्हे नाम सर्व मार्गा, येथे काही कष्ट न लागत. इथे साधनाची नाही आटाआटी, साधनाची नाही आटाआटी. त्याच्या अगोदरचं वाक्य असू द्या. त्याला कोणत्याही प्रकार अचूक मार्ग सापडणं. हां, न लगे मुंडणे ते काही. हां, साधनाची नाही आटाआटी. तिथं साधनाची हांड नाही, मुंडणे नाही, हिंडणे नाही, टकलू करणे नाही, मुंड फिरणं नाही. आणि ह्या केल्या होत्या निळोबरायांनी. बघा त्यांचं नाही तेवढं. आता हे खूप आपल्याला काय म्हणतात त्याला, धाडसाने बोलावं लागेल. त्यांना नव्हतं भेटलं. नाना साधनाच्या केल्या खटपटा, त्यात न पवती याच्या दारवंटा. त्यांनी नाना साधनाच्या खटपट्या केल्या, पण आपल्याला नाही लागल्या नाना साधनाच्या खटपट्या करणं. दारू पिणारा माणूस, जुगारी माणूस, वाईट काम करणारा माणूस इथे आचार्य पदावर काम करतो. बघा त्यांना जास्त धावपळ करावं लागली नाही. ती ईश्वराची एक त्याला आत्मविकासाचा अचूक मार्ग दाखवण्याकरता त्याला जर सद्गुरू भेटले तर ते जास्त सोयीचे व ती एक पवित्र ईश्वर कृपा समजावयास पाहिजे. म्हणून यापैकी कोणत्या मार्गाचा मी अवलंब करू असे शिष्य विचारित आहे. न जाणे हा वाक्प्रयोग म्हणजे काही शिष्याच्या अज्ञानाची ती बुद्धिमान्य कबुली नव्हे. पारच तो अनपडे असं नाही समजायचं. इथपर्यंत पोहोचलंय म्हणजे ती त्याची काय, त्याच्याकडं ती तेवढी काय आहे,
त्याचे अधिकार आहे, त्याची ती योग्यता आहे ती. तर ते विनम्रतेने भक्तीचे आणि सद्गुरू संबंधी आदराची भावना व्यक्त करणारे उद्गार आहेत. काही माणसं इतकी प्रेमाने बोलतात म्हणजे ते वेडे आहेत असं नाही, आणि काही लय ताठपणे बोलतील म्हणजे काय, तो याला काहीच कळालं नाही असं नाही. आणि ज्याला कळालं ना, खरं कळालं, त्याच्यासारखा नम्र माणूस नसणार या जगामध्ये. ज्याला बोध झाला, संत नेहमी सांगतात की ज्या झाडाला फळं आलीत त्याच झाडाच्या फांद्या लावतात, झुकतात. समजायचं त्याच्यातून आपला ताठरपणा, आपला आगाऊपणा, आपण दुसऱ्याला तुच्छ समजणं म्हणजे बोधाची लक्षणं नाही आहेत. तुच्छ कोणाला समजायचं? ढूंढने निकला तो मुझसे बुरा नहीं कोई, बुरा जो देखन चला, जग में बुरा नहीं कोई, जब दिल खोजा अपना तो मुझसे बुरा कोई नाही. बघा, माझ्यापेक्षा दुसरं कोणी वाईट नाही असं झालं पाहिजे. आपण दुसऱ्याला कमी समजलो तरी समजायचं कमी कोण आहे, कमीकडूनच कमी आहे. दुर्योधनाला विचारलं चांगला माणूस शोधून आणा, म्हणले एक बी नाही. आणि धर्मराजाला म्हणले चांगला कोणालाही हात लावा ना. तुम्हाला माहिती का, ज्यावेळेला राजर्षी यज्ञ चालू होता त्यावेळेला पॉकेट भरायला येणाऱ्या अतिथींना, येणाऱ्या महाराजांना पॉकेट भरायला बसवलं कोणला होतं माहिती का, धर्मराजांनी, दुर्योधनाला. बघा, मग आता समोरच्या पार्टीला त्याला सांगितले याला 1000 रुपये भरा, याला 500 रुपये भरा, का तो त्याच्या 10 पट भरायचं. ज्याला 1000 सांगितले ना त्याला 10,000 भरायचं, ज्याला 500 सांगितले त्याला 5,000 रुपये भरायचा. भीमाला असा राग यायचा, याला सांगितलं काही, दादाचं लक्ष नाही, सारखा गदा घ्यायचा आणि खाली ठेवायचा. देव म्हटले तू शांत होय, तू का म्हणे पोते आणि देवे भरले नव्हे रीते. तो जेवढं रिकामं करत होता तेवढं ते भरत होतं. बघा, अशी परिस्थिती. मग ते सद्गुरू संबंधी आदरभावे व्यक्त करत असताना विनम्रतेने विचारतोय, बाबा मला मार्ग सांगा ना. इथपर्यंत काल आपण आलो होतो, पुढे पाहूया. श्लोक क्रमांक 41 वाचतोय. संसार आता या प्रकरणाचं नाव आहे सद्गुरूचा उपदेश विधी. सद्गुरू कसा उपदेश करतात, कसा त्यांचा विधी. संसार दावानलाने तप्त अधिक पीडित झालेला तो शरणागत, संसार तापे तापलो मी देवा. असा झालेला शिष्य बोलत असताना उदार हृदयाच्या सद्गुरूंनी महात्म्या यांच्याकडे दयेने आणि करुणेने पाहून उत्स्फूर्तपणे त्याला अभय द्यावे. आता गुरुला सांगितलं तुझा काय पाहिजे, त्याची सांगितली स्टेप काय होती, आता तुमची काय पाहिजे. तो विनम्र भावाने आला, असं जा. तर तो एवढा पिडलेला आहे तर तुम्ही दयाद्र बुद्धीने त्याच्याकडं पाहायचे, प्रेमळ नजरेने त्याला जवळ घेऊन करुणेने उत्स्फूर्तपणे त्याला अभय द्यावे. आलाय म्हणून नाही, उत्स्फूर्त ये बस बस बस, अरे अरे होणार काम, कशाला टेन्शन घेतो, असंच त्याला सांगायचं. 50% तिथं तो बरा होतो. आता आपण योग्य ठिकाणी पोहोचलेलो आहे. शास्त्रामध्ये जसे शिष्याकरता आचरणविषयक विधी निश्चित घालून दिलेले आहेत, तितक्याच आग्रहाने गुरुच्या करताही नियम घालून दिलेले असतात. पूर्णत्वाला पोहोचलेले गुरु विधी निश्चितातीत असतात. ज्याला यथार्थ बोध झालेले आहे त्याला कोणतंही शास्त्र शिकवू शकत नाही. वेद त्याच्या जीवावर चालतात, तो वेदाच्या अनुसार नाही चालत, त्याच्यानुसार वेद चालतात. त्याचं आचरण हे वेद निर्मिती, शास्त्र निर्मिती होती. पण तरीसुद्धा जसं ते उपरण्याने बांधून घेतात तसं त्या काही गोष्टींनी ते स्वतःला जखडून घेतात. किम निमर्थ देख प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले तयाही कर्तव्य उरले असे लोका लागी. जे जे आपणाशी ठावे ते ते इतरांशी शिकवाय. मग त्यांच्या लेवलनी चालावं लागतं त्यांना. त्यांचा कोणता संसार राहिला नाही, त्यांचं कोण बायका पोरं नाही, त्यांना जन्ममरणाची भीती नाही, बस काहीच नाही. तर ते म्हणतात की मग ते त्यांनाही नियम घालून दिले. पूर्णत्वाला पोहोचलेले गुरु विधी निषेधातीत असतात, त्यांना कोणताही विधी नाही आणि त्यांना कोणता निषेध. तुम्ही असं करायचं नाही आणि तुम्ही असंच करायचं असा त्यांना नियम नाही. ते स्वतःच विधी नियम असतात. पूर्णत्वाला पोहोचलेल्या महात्म्यांच्या करता वेदसुद्धा काही नैतिक विषयक नियम व आचरणविधी सांगण्यास धजत नाहीत. बघा, त्यांना वेदसुद्धा काही सांगायला पुढं जात नाही. काय सांगू,
असे मानणारा वेदांत चिंतकाचा एक वर्ग आहे. याचा अर्थ असा नव्हे की ती सर्व धार्मिक बंधनापासून आणि आचारविषयक नैतिक कित्यापासून मुक्त आहेत. त्यांना काहीच बंधन नाही, म्हणजे ते कसेही सैरभैर वागतात असं नाही. ते कधी कधी इतरांसाठी आपल्याला गुंतून घेतात. त्यांना पंढरपूरला जायची गरज नाही, पण मी केलं बघा. पाहे पा जनकाधिक देखबा जनकाधिक कर्मजात आशिष न सांगता. त्यांना कर्म करायची गरज नव्हती, पण ते इतरांनी करावं म्हणून मार्गाधारे वर्तावे, विश्व मोहरे लावावे, अलौकिक न व्हावे लोकाप्रती. देव म्हणतात बघ अर्जुना, मला काही करायची गरज आहे तरी पण मी गोपालन करतो की नाही का? नाही तर लोक म्हणतील तोच नाही करत तर आपण काय करायचं म्हणून. आणि त्यांचा स्वभाव असे, येथे वडील जे करते, समाजाचा कल असा आहे, जाणता माणूस करतो तसं ते करत असतात अनुकरण. मार्गी अंतासारखा पुढे देखणाही चाले तैसा तैसा प्रगटावा धर्म ये या. अज्ञान प्रगटावा धर्म. आंधळ्या माणसाच्या पुढे जसा डोळस माणूस चालतो तसं त्यांनी चालायचं, का तर हे कोणत्या खड्ड्यात पडू नये म्हणून. याचा अर्थ असा नव्हे की ते सर्व धार्मिक बंधनापासून आणि आचारविषयक नैतिक कित्यापासून मुक्त आहेत. त्यांना काही विधिनिषेध नसतात. हे अशा अर्थाने खरे आहे की त्यांच्या पूर्णत्वामुळे जे जे करतील ते आपोआपच निर्दोष कर्माचे नियमन होत असतात. त्यांनी केलेली प्रत्येक कर्म सहज ती कर्मे झाली ब्रह्मा. का? जन नव्हे हा अवघा जाणार. ते पाहताना समाजाला समाज म्हणून नाही पाहतात, ईश्वर पाहतात. त्यांचं कर्म ते पण ईश्वरार्पण आहे. त्यामुळं त्यांनी केलेले जे बी कर्मे ते चूकच करू शकणार नाहीत. ते परमेश्वराला पूर्ण शरणागत झालेले असतात, ते चूक करू शकत नाही. आणि ते पूर्ण परमात्म्याला शरण गेलेले. एखाद्या वेळेला आपल्याला असं वाटेल ते चूक आहे, ते चूक बी त्या परमात्म्यानेच त्यांच्याकडून ती करून घेतलेली, ती बी काहीतरी त्या काळाची गरज असणार म्हणून. ते चुकच करू शकणार नाही. ते परमेश्वराला पूर्णपणे शरणागत झालेले असतात. त्यांना जर विचारलं तर ते स्वतःकडं कोणतंच घेणार नाही, कोणतंच काम घेणार नाही. तुकाराम महाराजांना विचारलं गाथा कसा बनवला? मी नाही बनवला. आपुल्या बळे नाही मी बोलत असा, का कृपावंत वाचा त्याची. बुडून टाका बुडून. कोणाला सांगितलं बुडवायला? तुझ्या हाताने दगड बांधून बुडव. हरी इच्छा, देवाची इच्छा, तुझं वाटे ती आता करी अनंता. बस. त्यांच्याकडं कोणतंच कर्तृत्व भाव नाही. म्हणून ते पूर्णपणे शरणागत झालेले असतात परमेश्वराला. म्हणून त्यांच्या कर्मातून जे स्वरूप उमटणार ते चैतन्य स्वरूपाचे संगीतच असणार. बघा, त्याला लीला म्हणतात. तिथून पुढे त्यांचं जीवन हे लीलामय जीवन. शास्त्रे आणि जयाभक्तीची ये तुले प्राप्ती. जे कैवल्या ते परोते सर म्हणती. जयाचे लिले माझी नीतीत जी आली दिसे. बघा, त्याच्या वागण्यामध्ये, त्याच्या चालण्यामध्ये नीती जी आली, त्याच्या पाठीमागून त्याच्यातून काहीतरी सारच निघणार आहे. या ठिकाणी गुरूंच्या पुढे मध्येच गेलं ना. शास्त्रे आणि चैतन्य स्वरूपाचे संगीतच असणार त्यांच्यामधून. ते शास्त्रे आणि वेद हे अशा महात्म्यांना पूर्णपणे आचरणाची विधिवत अभिव्यक्तीच होय. बघा, महात्म्यांच्या परिपूर्ण आचरणाची विधिवत अभिव्यक्तीच होय. त्यांचं वागणंच ते वेद आहेत, ते शास्त्र आहे. ते म्हणतात ते शास्त्र आहे. पण हे कोण म्हणतंय? इतर म्हणतात ना त्यांना. ते नाही म्हणणार आम्ही म्हणतोय ते शास्त्र आहे. ते काय म्हणणार? वाचा बोलू वेद नीती आणि करू संते केले. त्यांच्याकडून नाही वाक्य. त्यांना ज्यांनी पाहिलं ते सांगतात हे असे आहेत बरं का. ते नाही म्हणत आम्ही असे आहेत बरं का. ते जर म्हणले आम्ही असे आहेत का, 0 मार्क. शास्त्र आणि वेद हे अशा महात्म्यांच्या पूर्णपणे आचरणाची विधिवत अभिव्यक्तीच होय. म्हणून या श्लोकात गुरूंच्या करता विधिनिषेधाचे नियम घालून दिलेले आहेत. या सरका पुढं सरका, या इकडे या. सरका शिंदे बाबा पुढं सरका. सरका इकडे चंदू बाबा, तुम्ही सरका इकडं. हां, साहेबांना घ्या. डोंबरे साहेब तुम्ही इकडे या. हां, मुळे काका सरका तुम्ही. बरं,
म्हणून या श्लोकात गुरूंच्या करता विधिनिषेधाचे नियम घालून दिलेले आहेत. असा टीकाकार जो आक्षेप घेतो तो बराबर आहे बा. त्यांना दिलेले आहेत विधी, त्यांना पण सांगितलं बाबाला असं करायचं तसं करायचं, खोटं खोटं असं करायचं, आहे की नाही. ते स्वतःला गुरु पण नाही समजत, त्यामुळे त्यांना काहीच नाही. ज्या दिवशी आपण काहीतरी समजू त्यावेळेला आपल्याला ती बंधन. आपण समजलं मी मुलगा आहे तर मुलाचे धर्म त्याला कर्म पाळावं लागेल, मी वडील आहे ते पाळावं लागेल, मी पत्नी आहे, मी पती आहे, मी आई आहे हे पाळावं लागेल. पण मी काहीच नाही, मी त्याच्यापेक्षा वेगळा, मी वासुदेव तत्वता, त्याला काहीच नाही आहे. या ठिकाणी गुरूंच्या करता घालून दिलेले विधिनिषेध म्हणजे काय, या विशिष्ट परिस्थितीमध्ये ते कसे आचरण करतात त्यांचे ते केवळ पुनर्कथन होय. जर ते पूर्ण समचित्तत्वाच्या विशाल अनुभूतीशी प्रामाणिक असतील. बघा, जर ते पूर्ण समचित्तत्वाच्या सगळे अखिल, तुम्हाला आपल्याला फास्ट गाडी पकडायची ना तरी तेवढं पळूनच पकडायला लागेल, सोडायची तरी. तसं हे चालू, आता आपण आजारी का पडतो, एक लहान मुलं आणि म्हातारी माणसं आजारी का पडतात या वातावरणात जो झपाट्याने बदल होतो त्याच्याशी त्यांची बॉडी लगेच साम्यता स्वीकारत नाही त्यावेळेला, आणि ती त्यांच्या शरीराची कमजोरता झालेली. तसं जेव्हा तुम्ही त्या सम लेवलला येणार तेव्हा तुम्हाला ते सहज आत्मसात होणार. या ठिकाणी विशिष्ट परिस्थितीमध्ये ते कसे आचरण करतील याचे ते केवळ पुनर्कथन होय. जर ते पूर्ण समचित्तत्वाच्या विशाल स्वानुभूतीशी प्रामाणिक असतील तर ते सच्च्या साधकापासून पळ काढणार नाहीत. ते जर त्यांचं जर त्या अखंड ऐक्याशी जर ते पावलेले असतील तर त्यांच्याकडं सच्चा माणूस आला, ही डोक्याला ब्यात आली म्हणून ते पाळणार नाही. उलट तो तिकडून जेवढा येईल ना तेवढ्या स्पीडने हा इकडून जाऊन त्याला भेटू शकतो, तो तिथून पळ नाही काढणार. उलट आपल्या विशाल अनुभूतीचा आणि ज्ञानाचा निसंशयपणे अनुग्रह करील, देऊन टाकील. रिक्त हस्ते तो मनाने ते गोष्ट देईल त्याला. जेव्हा शिष्य अपार भीतीने गुरुसन्निध आला असेल तेव्हा त्या ठिकाणी भिण्यासारखे काही नाही वा निराश होण्याचे मुळीच कारण नाही असे आश्वासन देऊन सद्गुरूंनी शिष्याला आशेचा संदेश द्यावा. बघा, गुरुजींना सांगितलं तुमचं कसं चाललं पाहिजे, तो तिकडून आता असा आला आहे तर तुम्ही म्हणले पाहिजे आम्हाला वेळ नाही, आम्ही काय एवढ्यासाठीच आहेत का, मग नाही जमलं. पुढे आपल्याला आढळून येईल ते एवढ्यासाठीच आहेत का, ते एवढ्यासाठीच आहेत का दुसरी काही कामं आहेत त्यांना, काहीच कामं नाहीत त्यांना. आम्ही वैकुंठवासी याच कारणाशी आलेले. आता जो आला नाही तो म्हणाला आम्हाला काय एवढंच काम आहे का, बाबा जा तुझं काम आहे तेवढं तू करून घे, मग जाऊ आपण पुढे. पुढे आपल्याला आढळून येईल की जेव्हा शिष्य आपले विचार निश्चित स्वरूपाच्या प्रश्नरूपाने स्पष्टपणे सांगतो तेव्हा सद्गुरूसुद्धा सरसकट सामान्य विधानांचा कमीत कमी वापर करून त्या प्रश्नांची अधिक निश्चित आणि मुद्देसूद उत्तर देतात. तो जसं त्याचे जसे प्रश्न सांगेल तसं त्याला सोपं सुटसुटीत करून त्याला तो मार्ग सांगणार. श्लोक क्रमांक 41 संपला, 42 पाहूया. ज्याला मोक्षाची तळमळ लागलेली आहे, ज्याने सद्गुरूचे संरक्षण मागितले आहे, जो श्रुती ग्रंथामध्ये सांगितलेल्या नियमांचे पालन करतो, ज्याला मन गांभीर्य आणि प्रसन्न चित्तता साधली आहे, अशा शिष्यावर त्या सद्गुरूंनी अत्यंत दयाळूपणे आपल्या ज्ञानाचा वर्षाव करावा. कोणाला द्यायचं, हे सगळे गुण त्याच्यामध्ये आहे. मग तुम्ही पण कसर करायची नाही. शिष्याला प्रदान केलेले ज्ञान त्याच्या अंतःकरणात पूर्णपणे रुजले की नाही यासंबंधी शिष्याची पूर्ण परीक्षा घेतल्यानंतरच सद्गुरूंनी त्याला दीक्षा द्यावी असे सांगितले जाते. आता त्याची कोणती परीक्षा घ्यायची, आणि त्याची परीक्षा अशा आता हे जे आलेत आता काही परीक्षा द्यायला, परीक्षा कशासाठी घ्यायची त्यांची, नापास व्हावे म्हणून का त्यांना त्याच्या योग्य बनवायचे म्हणून. परीक्षा कशासाठी आहे, त्यांना त्या पदासाठी योग्य करायचं आहे म्हणून, त्यांना डावलण्यासाठी नाही आहे शिष्याची परीक्षा. ते म्हणतात त्याला मागे जे सांगितले त्याने किती पाठ केलेले तर पुढचा अभ्यास. जसं आता एखादा बोल घ्यायला गेला बाबाकडे, मृदुंगाचार्यांकडे, गुरूंकडं, तर ते त्याला तेवढं पहिलं पाहतात, मागे सांगितलेले केले ना मग पुढचं द्यायचं. तसं ते सांगतात मागील सांगितलेल्या सूचना जर त्यांनी पाळल्या असतील
तर त्याला दीक्षा द्यावी असे सांगितले जाते. शिष्याची अशा प्रकारे घ्यावयाची परीक्षा आणि अनावश्यक असलेली आध्यात्मिक साधनाची गुणलक्षणे वेदांतामध्ये जी काही सांगितली आहेत ती काही त्याचा फायदा कोण्या शिष्याला नाकारण्याकरता नव्हे तर त्याची उंची वाढवण्यासाठी आहे. कारण श्रुती ग्रंथात ही लक्षणे केवळ दयाद्र बुद्धीनेच सांगितलेली आहेत. तू असा पाहिजे, तू असा पाहिजे, तू असा पाहिजे. म्हणजे हे कशासाठी पाहिजे? तुला जे द्यायचंय ते तुझ्यापर्यंत व्यवस्थित पोहोचलं पाहिजे, ते तुला ती गुणग्राह्यता तुझ्यामध्ये आली पाहिजे, म्हणून तुझी बौद्धिक उंची वाढव तू. कारण त्या व्यक्तीमध्ये हे मानसिक आणि बौद्धिक गुण असल्याशिवाय अपात्र शिष्यांना ज्ञान प्रदान करण्यामध्ये सद्गुरूंच्या शक्तीचा तो अपव्यय ठरेल. जर तो तेवढा योग्य नाही, तो ऐकण्याच्याच मनस्थितीत नाही. आपण बघा बरं, एखाद्याला कधी काही सांगत असतं ते दुसरं मोबाईलवर येड्याने काहीतरी करत असतं. मग त्याला सांगून काय होणार? तुमची काय होणार? ते चांगल्या वस्तूचा अनादर केल्यासारखं होणार. मग तुम्ही त्याला सांगून उपयोग नाही. तो बी तेवढा अलर्ट पाहिजे. शिवाय अनधिकारी शिष्याला बरं, दुसरी गोष्ट, जर तो तसा योग्यतेचाच नाही, जर तुम्ही त्याला दिलं तर तो त्याचा दुरुपयोग करू शकतो. तो कसा दुरुपयोग करतो त्याच्यासाठी आनंद पदावरी 14 चौकट्यांचे राज्य हा बलभीमबाबांच्या शिष्यांनी लिहिलेला आहे तो ग्रंथ. कसा तो करतो? तो चिटकी करील, अजून काय काय नको ते परमार्थातले उद्योग करत बसेल का ज्याला धर्मस्वरूप नसताना त्याला धर्माच्या जागेवर नेऊन बसवू शकतो. म्हणून शिवाय अनाधिकारी शिष्याला आध्यात्मिक ज्ञान तद अनुषंगिक सामर्थ्य प्रदान केल्यास तो शिष्य ज्ञानाचा उपयोग स्वतःच्या नाशाकरता आणि जगाच्या विध्वंसाकरता करण्याचा संभव असल्याने ते अयोग्य ठिकाणी प्रदान केल्यासारखे होईल. बघा, असं उदाहरण सांगा महाभारतामधलं. त्याची योग्यता नसताना त्याला ब्रह्मास्त्र दिलं अश्वत्थाम्याला. का दिलं? माझं पोरग आहे म्हणून दिलं. का त्याला नव्हते देत, द्रोणाचार्य नव्हते देत, पण तो दुर्योधन चिडवायचा त्याला. बघ, तुझ्या बापाचं प्रेम कोणावर आहे? तू मुलगा आहेस काय? तुला देतो का ब्रह्मास्त्र? त्या अर्जुनाला देते. बघ, काही झालं का? माझा अर्जुन, माझा अर्जुन. तुला देतो का किंमत? मग तो पप्पांना म्हणायचं, मला का नाही देत तुम्ही, मला का नाही देत तुम्ही. मग हट्टाने दिलं, तरी पण द्रोणाचार्यांना व्यास महर्षी म्हणले, चुकीचं काम केलं तुम्ही. अनधिकारी माणसाला ते ब्रह्मास्त्र दिलं आणि त्याने परीक्षितच्या म्हणजे पोटात असताना उत्तरेच्या गर्भावर तो बाण सोडला होता आणि त्याच्या विरोधात अर्जुनाने पण ब्रह्मास्त्र सोडलं. ते ब्रह्मास्त्र सोडल्यानंतर सगळी शांतता झाली, संपलं, आता जग संपलं म्हटले. खास व्यास महर्षी आले जागेवर आणि थांबवलं, म्हणले चला घ्या मागं एकमेकांनी. बघा, आता एवढं ऐकलं पाहिजे ना. काय अधिकार आहे? तो अधिकार कमवायचा. मार न सके कोई, बालन होय बिंगा, साहे जग होय बैरी. इथे ते दट सोडल्यानंतर व्यास आले, घे मागं. अर्जुनाला म्हटले, अर्जुनाने घेतलं. त्याला सांगितलं, घे मागे तू. तो म्हणला, मला मागे घेता येत नाही. मग सोडलं का? काय झालं त्याने? त्याचं जीवन कसं आहे? अजून तो तर पडतोय, इकडे तिकडे पळतोय, आहे की नाही? आणि तरी पण भगवंताला वाचवायचं म्हणजे तो कसा पण वाचू शकतो. सुदर्शन पाठवले, यांनी सांगितलं, जाकी राखी असा या. देवाच्या मनात आले याला वाचवायचं, वाचणार. देवाच्याच मनात आले याला उचलायचे. कोण येईल वाचवायला? मग आपण कशाला बिंदास राहिलं पाहिजे की नाही? मग तो ज्ञानाचा उपयोग स्वतःच्या नाशाकरता आणि जगाच्याही विध्वंसाकरता करण्याचा संभव असल्याने ते अयोग्य ठिकाणी प्रदान केल्यासारखे होईल. कोणत्याही देशात जेव्हा विधिनिषेधाला न जुमानणारा पुरुष सत्तेवर येतो तेव्हा तो समाजात किती दहशत निर्माण करतो हे आपणास माहीतच आहे. जर आपल्या ज्ञात उणिवापासून मुक्त होण्याची ज्वलत तळमळ पाहिजे, मी सुटलो पाहिजे, मी सुटलो पाहिजे, ज्याला सुटायचं ना, ज्याला पारमार्थिक मार्गाला जायचं ना, जो पारमार्थिक म्हणून घेतो त्यांनी स्ट्रेट निघायचं, सरळ हम रस्त्याने. रस्त्यात त्याला काही दिसलं तर त्याच्या तो आम्ही बळी नाही पडला पाहिजे, थांबलं नाही पाहिजे, आपल्या कामाला निघाला पाहिजे. हे असं का, ते तसं का, तुझं काम करून घ्यायचं. तू त्या रस्त्याला लागलाय, रस्त्याला बघा एक्सप्रेसला गाडी कशी चालते तेवढ्या स्पीडनी चालायचं. मोडोनिया वाटा सूक्ष्म केला राज्यभार, आपल्यासाठी गेला ना त्या मार्गाने जायचं. आपला ज्याच्याशी काही संबंध नाही त्या गोष्टीत आपण डोकं खुपसायचं नाही.
जर आपल्या ज्ञात उणिवापासून मुक्त होण्याची ज्वलत तळमळ साधक शिष्यामध्ये दिसून येत असेल तर तो घालून दिलेल्या आणि आवश्यक तेवढ्या विधिनिषेधाची शिस्त पाळण्यास तयार असेल. हे त्यांचे नियम कशासाठी आहेत? गुरुजी आपल्याला शाळेत जर लेट आलं तर उभं करत होते, त्यांना मजा वाटत होती म्हणून, त्यांना लय आनंद वाटत होता म्हणून. त्यांचं हृदय असं तळमळत असतं, हा मूर्ख परत नको असं व्हायला. एक लेक्चर जर गेला निघून तर त्याचं काय होईल? त्याचे आईबाप तर फडतात, किती मुश्किलीने त्याला चांगल्या शाळेत ॲडमिशन भेटले म्हणून त्याला शिक्षा करताना सुद्धा साधू त्या गुरुजीचं हृदय तळमळत असतं. आणि तोच गुरुजी त्याला शिक्षा करू शकतो ज्याचं हृदय ते ओथंबलेलं आहे त्याच्या कल्याणासाठी म्हणून. पण आपल्याला काय वाटतं? गुरुजी लय खराब आहे. हो, जर तो घालून दिलेले आणि आवश्यक तेवढ्या विधिनिषेधाची शिस्त पाळाव्यास तयार असेल तरच सद्गुरूंनी त्याला ज्ञान मार्गाची दीक्षा द्यावी असे सांगितलेले आहे. हे गुण निसंशयपणे अत्यावश्यक असतात. बघा, ज्यांचं कीर्तन आहे ना, कीर्तन, जो कीर्तन करतो ना, कीर्तन, त्याने डोक्यात ठेवायचं आपल्या संकष्टीला आपल्या कोणत्या तरी भावाचं कीर्तन आहे, काही याचं झालं का हा झाला मोकळा. हां, त्याला ती जाणीव पाहिजे. ती एक बंधन आहे, ते काय म्हणतात, तो अलिखित नियम आहे, सांगायची गरज नाही. संकष्टीला काम नसलं काहीतरी उगत खुदरपादर काम काढायचं आणि पळत सुटायचं. अरे काय तुम्ही किती उत्तरदायित्व स्वीकारताय? तुम्हाला कसं ज्ञान होणार? तुम्ही किती अनन्य आहेत. मिलिटरीवर आहेत ना, खाण्याचे त्यांचे हाल आहेत कधी कधी. काल एक तुम्ही टाकलेली होती क्लिप 20 मिनिटाची, पाहिली का? हां, बाकीचं पाहत बसणार. त्याच्यात त्या बाईंना वाटलं की मी काय करू, त्यांना विचारलं एका मोठ्या जनरल कॅप्टनला, तर त्यांनी सांगितलं तिथं श्वास कमी असतो. आता श्वास कसा घेऊन जायचा? पण करील ते काय नो हे महाराज. हां, तिने तिचं जीवन, पैसे कमी पडले तर स्वतःचे दागिने विकले. तिथं आली होती ना तिची ती काय म्हणतात त्याला, मुलाखत होती. मुलाखतीला जाताना आपण कसे जाऊ? आपली जर मुलाखत असली टी व्हीवर तर जाऊ का नाही नटून थटून चांगले. जेवढे दागिने ते आपले नसले तर उसने पासले शेजारचे आणून घालून जाऊ आपण तिथं. तिचा गा रिकामा. पण तिच्या त्या शब्दात काय काय पावर होते. देहाकडून जर देवाकडे जायचं असेल तर मध्ये देश लागतो, देश. तेवढी बुद्धी पाहिजे ना आपल्याला. आपल्याला काय सांगितलं ते कळलं नाही, आपण त्याचाच उलटसुलट अर्थ घेतो. बघा, त्या नियमाचं पालन केलं पाहिजे. टाळाच्या पिशव्या घेऊन पळालं पाहिजे, बसकर टाकलं पाहिजे. 7चं कीर्तन येतं 7:15ला, 7चं कीर्तन येतं घरून 7ला निघायचं. म्हणजे हळूहळू डुल्लत डुल्लत 7:15पर्यंत येतोय, ठीक आहे. तसं नाही पाहिजे. आपलं घरचं काम केलं पाहिजे, घरचं असं समजून केलं तर मग होईल. ते नियम आहेत ना, ते काय वाहतूक आणि मेहनत नाही. तुमच्या वाचून आपल्या वाचून कोणा वाचून ते अडत नाही, पण ती आपली ज्ञानाबद्दल ती भूमिका करत असतं. मग तेवढ्या अर्थतेने ज्ञान आपल्यामध्ये रुजत असतं. हे गुण निसंशयपणे अत्यावश्यक असतात, परंतु आपण हे ध्यानात घेतले पाहिजे की ते सर्व कर्म करण्याचे धैर्य व त्यासंबंधीची तत्परता निदर्शक बाह्य गुण होत. बरं, हे सगळं करतो एखादा म्हणाल मग आम्ही नेहमीच टाळ घेऊन पळतोय, हे सुद्धा बाह्य गुण आहेत. त्याच्या पुढे एक अंतर्गुण आहेत. ज्या अर्थी अध्यात्म साधना म्हणजे काही सैन्यातली दौड नव्हे, ती जशी पळापळी तुमच्या भरतीच्या वेळेला ती दौड नाही आहे इथं. मग मी जास्त घेऊन, मग एखाद्याला कळालं टाळ घेऊनच जर पळणे तर रोज ते टाळाचीच पिशवी घेऊन पडत सुटेल, ठीक आहे नाही. त्या अर्थी ती केवळ बाह्य शिस्त म्हणून पुरेशी पडत नाही. साधक शिष्याला मानसिक आणि बौद्धिक गुणाची पण गरज असते. पण तो मला सांगतो, हे देशी ते देशी न देशी सर्व कोणाला प्रभू, कोठे हे दे कोठे ते दे, न देशी सर्व कोणाला प्रभू, हा खेळ दुनियेचा. सुखास्तव झुरती सारी कळेना मार्ग, प्रभू हा खेळ दुनियेचा. कशाला सांग, एकाला हे, एकाला वाहतुकीचं काम जमतंय तर एकाला डोक्याचं काम जमतंय. पण हे दोन्ही कामं ज्याला जमेल तो 2 in 1 पाहिजे. तो साधक शिष्याला मानसिक आणि बौद्धिक गुणाची गरज असते आणि म्हणून तो आपल्या इंद्रिय प्रेरणाच्या बाबत बराच संयमित आणि मानसिक बांधणीत तितकाच संतुलित असायलाच पाहिजे. त्याला पण स्वतःच्या देहाच्या गरजा,
इंद्रियांचे धावणं, त्याच्यावर पण त्याला कंट्रोल करता आला पाहिजे. त्याची बौद्धिकता पण पाहिजे. म्हणता ताक भाग कळालं पाहिजे त्याला, ठीक आहे ना. मनाची तेवढी तीव्रता पाहिजे. हे करायचं आहे, करणार मी, कोणत्याही बेसवर ते मी करणारच, अशी पाहिजे. त्याच्यामध्ये किती शिकण्यासारखं होतं. एका शेठजींकडं जायचं होतं आणि त्या बाईंनी सांगितलं होतं, तुम्ही या, आम्ही तुम्हाला मदत करू चांगल्या कामासाठी. तर ही बाई येणारे आणि असं असं काम करते. तेव्हा घरातलं त्या मोलकरींची पट्टा वगैरे मारणारी आहे, घर साफ करणार, तिने ऐकलं. तेव्हा त्या बाई आल्यानंतर त्या म्हटल्या, मला त्यांना भेटता येईल का? मोलकरीण म्हणली हां. मग तिने पाहिलं हिचं काम कोणत्या लेवलचं आहे. तर ती म्हटली, मग मी काय करू शकते तुम्हाला मदत, मी कितीपर्यंत मदत करू शकते? तर ती बाई म्हटल्या, तुला जेवढं जमल तेवढं कर. तर ज्याच्याकडे कामाला होते त्या शेठकडे ती पैसे न्यायला आली. तर त्या शेठजींना ती सांगते, माझा वर्षाचा पगार यांना द्या. कोण? धुणं भांडी करणारी. ते म्हटले, त्याच्यातलं एक वाक्य होतं, मी श्रीमंतातला गरीब पाहिला आणि गरीबातला मी श्रीमंत पाहिला. ही पण कळायला पाहिजे ना, ही काय वाक्य, ही काय खेळणी आहेत का, काय नुसती बगबग आहे का? मुंडकी वटवटईसे. श्रीमंतातला मी कोण पाहिला? गरीब पाहिला, आणि गरीबातला मी ही काय वेदांत आहे हा? हा सामान्य भाषा नाही आहे ती. आणि म्हणून तो आपला काय सांगत होतं ते राहून गेलं. देहाकडून देवाकडे जात असताना मध्ये देश लागतो. त्या देशाचे आपण देणेदार आहोत. आपण देशासाठी काय केलं? आपलं उलट आहे, देशाने आम्हाला काय दिलं? आपला इन्कम टॅक्स वाचवण्याचा प्रयत्न करणं चुकीचं काम आहे. आपल्यासाठी ते बॉर्डरवर लढतात. गोरगरिबांना जे चाललेले दवा पाणी रस्त्याची कामं, हे कशाच्या जीवावर चालू आहेत? ती तुमचं पुण्य जमा होत असतं, पुण्य. जर साधक चांगल्यापैकी संयमित झालेला असला तरी, आणि जरी त्याचे अंतकरण विषय सुख लोलुप शुद्र विचारांनी विक्षेपित होत नसले तरी त्याला सगळं कळलंच असं नाही. बघा किती एक एक वर्ग ते पुढं वाढवत चाललेले आहेत. बघा, साधक चांगल्यापैकी संयमित झालेला असला तरी, आणि जरी त्याचे अंतकरण विषयी सुख लोलुप शुद्र विचारांनी विक्षेपित होत नसले तरी, तत्वज्ञान हे इतके सूक्ष्म असते की सामान्य माणसाला ते त्याच्या गूढ अर्थसूचकतेसह तात्काळ अवगत होणे शक्य नसते. म्हणून परत बाबाला राव विचारायचं, आणि बाबांनी त्याला 1000 वेळा विचारलं तरी त्याला म्हणायचं नाही का, रे तुझं डोकं चालतं का? नाही म्हणायचं. बाबांनी पहिल्या वेळेला जेवढ्या उत्स्फूर्तपणे त्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला, तेवढी 100व्या वेळी 1000व्या वेळी सुद्धा पाहिजे बाबाची सांगणे, अरे असं आहे बाळा, बाळा असं आहे. तर तो त्याला विचारू शकतो. नाही तर ते बी म्हणाल, आता नको विचारा, एवढ्या वेळ विचारले, आता नको विचारायला. ते एवढं सोपं नाही आहे समजणं. सद्गुरू जर असहिष्णू असतील आणि जर आवश्यक असेल तर 100 वेळा सुद्धा एकसारख्या प्रेमाने तोच उपदेश करण्याची अद्रयता आणि औचित्य दाखवणार नसतील तर त्या शिष्याला सद्गुरूच्याकडून तेवढा लाभ होणार नाही. दयाद्रता पाहिजे, तिथं सांगितले. दयाद्रता नसेल तेवढं त्याच्याबद्दल प्रेम, आणि ते प्रेम म्हणजे किती पाहिजे? प्रेम किती पाहिजे? उतू गेलं पाहिजे, एवढं प्रेम पाहिजे. तेवढे प्रेम फक्त साधूकडे. बाबा काय म्हटले? आईकडं पण तेवढं प्रेम नाही, तेवढं साधूकडं प्रेम आहे. आईकडं पण तेवढं प्रेम नाही, तेवढं साधूकडे. तर हे मी सांगत होतो. आमच्या घरात कोणतरी आलं तर त्यांना गावी, तर आमच्या आई म्हटली, हे नाही मला बाबाचं पटलं. बघा आता कसं काय करणार त्यांना? कारण त्यांचे काय डोकी असणार, मी आई आहे, आई काय करते, सगळं करते. आणि तू म्हणला की बाबांनी का उदाहरण सांगितलं? बाबा जेवायला बसले आणि भाकरी चुरली आणि आईला म्हणले दूध टाक. तर दूध देताना मध्ये आली साई, असं केलं. तर बाबा म्हणले, बघा आईने सुद्धा दुजा भाव केला. मग मी बाहेर गेलो, गोटा घेतला, देते का नाही का डोक्यात टाकू? आता तसं नाहीच करत खरोखर आई. उलट आई काय करते मला माहिती. जर 4 पाहुणे आले तर 4 पाहुण्यांना दुधाचा चहा दिला तर ती काय करेल? कपात देईल आणि मोठ्या पेल्यामध्ये दूध अधिक चहा आणि त्याच्यात साईबी पाहुण्याला कळू नये म्हणून असं आई करणार. खरं
करते का नाही असं आई? तुम्हाला नाही माहिती का काकांना? असं करते. आपल्याला वाटतं साई चावायला गेल का नाही ते कळणार ना पाहुण्याला, याला काहीतरी विशेष दिलेलं आहे. पण ती म्हणली मला नाही पटलं ते. आता तसं पटलं नाही म्हणजे काही गोष्ट व्यवहारात तशी सांगावं लागतात. आई पण तशीच असते, पण त्याच्याही पलीकडे प्रेम आहे, ते राखून ठेवणं जाणत नाही. जय हृदयात ते राखो नेने, ते त्यांच्या हृदयात काही ठेवत नाही. आणि आपण काहीही क्लिअर करणार नाही. व्यवहारातल्या गोष्टीसुद्धा आपण काही क्लिअर नाही करणार. एवढ्या सस्पेन्स, एवढ्या गुढ म्हणल्यानंतर त्या माणसाला जर अधिकार दिला तर तो लवकर कोणला तत्वज्ञानानं अनुग्रह सांगणारच नाही, है का नाही? चारी पालव मोकळे आठी प्रहर असे ना म्हणी या. आणि काही विचारा ते सांगणार. जसं धर्मराजाला विचारलं आज काय तुम्ही ठरवले उद्या आमच्या विरुद्धात, सगळं सांगून टाकायचं. उद्या आम्ही चक्र येऊ लागणार आहे, असं करणार आहे. अरे बाबा सांगायचं नसतं, नाही, विचारल्यानंतर सांगायचंच असतं. लाभ होणार नाही. आपण एक बघा याच्यामध्ये आज चित्त दाखवणार तर शिष्याला सद्गुरू कोण तेवढा लाभ होणार नाही. जर गुरुजी रागीट असले, जर ते म्हणले तुला 100 वेळा सांगितले, 100 वेळी सुद्धा त्यांचा तोल नाही गेला पाहिजे, तेवढ्याच लेवलनी सांगितलं अरे बाबा असे, अरे बाबा असे. आता तुम्ही म्हणा, आपण जर म्हणलं अरे बाबा असे, अरे बाबा असे म्हणलं तो लगेच समजून घेईल, घेईल तर घेईल, नाही तर डोक्यावर बी बसेल. पण तरी सुद्धा कोण डोक्यावर बसलाय? बापरे, गिरजाबाईच्या पाठीवर बसला की नाही? ते काय म्हणले? पोरग बसले, त्याला पडून देणार नाही मी. काय असेल ती भावना, ती कल्पनाही आपल्याला करू शकत नाही आपण. 10 इंद्रिय प्रांजळ बघा, प्रपंच निर्मळ, 5ही पालव मोकळे, 8ही प्रहर बघा, दिठी नोहे मिनधी. त्याची दृष्टी सुद्धा काहीतरी अशी काफरपणाची नाही आहे, काहीतरी राखून ठेवायची नाही आहे. दिठी नोवे मिनधी, बोलणे नाही संदिग्धी. असं काहीतरी बोलण्यात असं काहीतरी फसून काहीतरी उलटं पालटं त्याचं डोकं चालून नाही द्यायचं, असं नाही. कवनेसी हीन बुद्धी, राहटीचे ना कोणालाही कमी समजत नाही. त्याच्या अगोदर आलोचू जो नेणे, अनुभवीची जागेपणे, धरी मोकळीक अंत करणे, नव्हेची जया. बघा त्याच्यापुढे सांगतात 10 इंद्रिये प्रांजळे, निष्प्रपंच निर्मळे, 5ही पालव मोकळे, 8ही प्रहर, म्हणजे 24 तास तो तसाच. त्याच्यापुढे सांगतात अमृताची धार, तैसे उजू अंतर, किंबहुना जो माहेर या चिन्हाचे. हो, अमृताची धार जशी सतत आहे, तो अमृताची धार राक्षसाच्या तोंडात पडली तरी त्याला ती जिवंत ठेवीन. तो पुरुष सुबटा, अर्जवाचा अंगवटा, जाण तेथेची गरटा, ज्ञानी केली. बघा, ज्ञानाने तिथं घर केलं, ज्ञानाने तिथं झोपलं, असं याच्यामध्ये पुढच्या ओळीत. याच्यामध्ये काय काय बघ ना, याच्यातल्या पुढच्या आहेत ओळीत. तो तिथं ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्याकडे, तिथं जाण अर्जुना, ज्ञानाने शेज केली, ज्ञान तिथं जाऊन आराम करतंय. आणि जर तू तिथे गेला तर तुला ज्ञानाची लय लूट भेटेल. 13व्याचा अध्याय आहे, ही 13व्या अध्यायातल्या ओळी होत्या. सद्गुरूच्याकडून बघा एकसारख्या प्रेमाने तोच उपदेश करण्याची दयाद्रता आणि औचित्य दाखवणार नसतील तर शिष्याला सद्गुरूच्याकडून तेवढा लाभ होणार नाही. म्हणून सद्गुरूंनी शिष्याला दीक्षित करण्याची जबाबदारी अत्यंत दयाळूपणे स्वीकारली पाहिजे. विडा येतो आपण एकेकाळी तसे कोणाचे तरी साधक शिष्य होतो व आपल्यालाही काही शंका व अडचणी त्यावेळी असावयाच्या, हे त्यांनी विसरता कामा नये. दुसऱ्यासारखं वागू नये त्यांनी. आपल्यालाही काहीतरी अडचणी होत्या, त्याला आहे तर आपण भाव खाऊ नये, पण भाव खाणारे आहेत ना बरेच. सद्गुरू जर शिष्याबद्दल परम दयाळू आणि ईश्वर तुल्य सहानुभूती दाखवणारे नसतील तर गुरु शिष्य संबंध दुराव्याचे निर्माण होतील. बघा, सद्गुरू जर शिष्याबद्दल परम दयाळू आणि ईश्वर तुल्य सहानुभूती दाखवणार नसतील, ईश्वराच्या समोर आपण कितीही नाटकं केली ना तरी तो चान्स देतो, जा सोडलं तुला, जा अजून एकदा बघ, प्रयत्न कर.
तशी तेवढी पाहिजे. ईश्वर जसं आपल्याला, आता आपण किती जरी नाटकं केली तर आपल्याला सध्या काहीच नाही, चान्स देतो, एकदा चान्स, अजून एकदा बघ, अजून एकदा बघ. तर नाही जर तसं त्यांनी दाखवलं तर गुरु शिष्य संबंध दुराव्याचे निर्माण होतील आणि अशा शिष्याला आध्यात्मिक मार्गावरील स्वतःच्या प्रगतीसाठी उचित मार्गदर्शन मिळणार नाही. कृपा या संज्ञेत दुर्दैवाने इंग्रजीमध्ये तत्सम प्रतिशब्द नाही. कृपा म्हणजे काय असा इंग्रजीत शब्द नाही, ते म्हणले तशा प्रकारचा त्या शब्दात तेवढी बोध होईल असा. कृपा म्हणजे निवळ दयाद्रता नव्हे, हो नुसतं दयाळूपणा, जाऊ दे समजून घ्यायचं असं पण नाही, किंवा वरवर दाखवणी जाणारी सहानुभूती नाही, जाऊ द्या हो जाऊ द्या, ते आत असेल तर ते तसं असणार. आणि सहानुभूती आणि निष्काम प्रेम याला सुद्धा नाही ती लक्षणं. त्याच्याही पुढे जास्तीत जास्त आपण असे म्हणू शकू की कृपा म्हणजे दया रसात शिजवलेली, बघा कृपा म्हणजे दया रसात शिजवलेली, प्रेमाने माधुरी आणलेली आणि बुद्धीच्या सोनेरी थाळीत वाढप केलेली आपलेपणाच्या जिव्हाळ्याची वृत्ती होय. बघा किती तो गर्भित अर्थ आहे ते म्हणले. रागीट आणि अत्यंत उतावीळ स्वभावाचा असं गुरु चालत नाही, अशा गुरुकडून काम नाही होणार. रागीट आणि अत्यंत उतावीळ स्वभावाचा, सहानुभूती, सहिष्णुता आणि दया ह्या सद्गुणांमध्ये कमी पडणारा असा मनुष्य खरा गुरु होऊ शकत नाही. मग औदार्य आणि प्रगाढ अनुभव, त्याच्याकडं औदार्य भरपूर आहे आणि अनुभव बी भरपूर असला तर या दृष्टीने त्याचा कितीही अधिकार असो तो गुरु होण्याच्या योग्यतेचा नाही. सद्गुरू म्हणतात. श्री गुरु म्हणाले, हे विद्वान शिष्या, आपण मागेच समजलं विद्वान शिष्य कशाला समजलंय, त्याला कळाले नश्वर जगत आणि एक शाश्वत स्वरूप आहे, तिथं मला पोहोचायचंय आणि त्याच्यासाठी जो धडपड करतो तो विद्वान शिष्या. भिवू नकोस, तुला धोका नाही, हा संसार सागर ओलांडण्यास मार्ग आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. ज्या मार्गाने प्राचीन ऋषी पैलतिरी गेले तो मार्ग मी तुला सांगेन. बघा तू आता घाबरू नको, आलास योग्य ठिकाणी. तो परम शिष्य पूर्णपणे शरणागत होऊन अनित्यत्वाची अनंत दुःखे व त्याचा अनुभव ज्यामुळे त्याच्या वाट्याला येत असतो अशा विक्षेप निर्माण करणाऱ्या स्थलकाला बाधित संकल्पनामधून त्याला कधीच बाहेर पडता येणार नाही अशी भीती सद्गुरूंच्या चरणासमीप येऊन व्यक्त करतो. मी एकटा सुटू शकत नाही, तुमचा आधार असेल तर मी तिथपर्यंत जाऊ शकतो, हे त्याला कळालं आणि म्हणून तो विनंती करतो. त्यावेळेला बाबांनी काय वागलं पाहिजे, कसं स्थल आणि काल यांच्या विविध संदर्भात ते एकाच व्यक्तीवर निरनिराळ्या प्रतिक्रिया घडून आणीत असतात. हे वैविध्यपूर्ण अनुभव मनात विक्षेप निर्माण करतात. हे 40व्या श्लोकात संसार दुःख या शब्दाने निर्देशित केलेले आहेत. जेव्हा शिष्य सद्गुरू समीप जातो तेव्हा तो नैराश्याने प्रार्थना करतो की हे भगवान माझ्यावर कृपा करा, स्थल कालबाधित अस्तित्वाचा शेवट कसा करावा आहे हे मला सविस्तरपणे सांगा, मी कसा सुटू या कंडिशनमध्ये, मी आता इथे, मला या स्टेपला कसं सुटता येईल असं मला सांगा. आता सद्गुरू शिष्यांच्या प्रश्नाची उत्तरे देतात. बघा आता प्रश्न विचारतोय आणि त्याची उत्तर. प्रश्न विचारणारा जेव्हा मनोवैज्ञानिकदृष्ट्या एखाद्या भयंगडाने वा आपल्या मनातील विक्षेपामुळे अत्यंत विचलित झालेला असतो तेव्हा कितीही विस्तृतपणे स्पष्ट करून दाखवले तरी तो एखादी तत्त्वज्ञानाविषयी कल्पना समजून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो. घाबरलेल्या माणसाला तुम्ही सांगा बरं किती, किंवा ज्याच्या घरात आता समजा आपल्यातलाच एखादा माणूस असू द्या पण जरा धरसोड करणार आहे पारमार्थिक, आणि त्याच्या घरात एखादी घटना घडू द्या, त्याची आई गेली आणि तो रडतोय मोठमोठ्याने, आणि तुम्ही जर त्याला जाऊन सांगितलं काय रडतोस, एवढे दिवस तू सत्संग ऐकला, हे 3.5 हाताचं शरीर म्हणजे काय तुझी आई आहे का, काय तुला असा वेडगळपणा लागला, हे काय खरं आहे का, स्वप्न आहे का, त्याला तर राग येईल पण तो नाही काय बोलायचं, पण बाजूचे म्हणतील तू निघ पहिला, आता तू जास्त शहाणा झाला म्हणतील. कारण हे सगळं त्यावेळेला पटत नसतं, कारण तो भ्यालेला आहे, त्याला नाही पटणार. पण मग त्याच्या गळी ते आता उतरवायचे, ती युक्ती काय पाहिजे, बाबाकडं अवगत पाहिजे.
तरी तो एखादी तत्वविषयी कल्पना समजून घेण्याच्या मनस्थितीमध्ये नसतो. किंवा हीच वाक्य स्वामी विवेकानंद सांगतात. एखादा भिकारी भुकेलेने फार व्यापलेला आहे, त्याच्याकडे काहीच नाही, आणि त्याची स्वामी विवेकानंदाची भेट झाली आणि तो म्हणतो मला जेवण पाहिजे, असं पाहिजे. आणि त्याला जर सांगितलं काय अरे किती वर्षानुवर्ष खात आलेले आहेस तू, त्याच्यासाठी कशाला तरफडतो, त्याच्यापेक्षा पवित्र तुळशीची माळ घाल, नामस्मरण कर आणि अनुग्रह घेऊन कृतार्थ हो. म्हणत तू तिकडं जा, पहिलं माझ्या पोटा पाण्याचा बंदोबस्त कर. त्याची जी भूमिका आहे ती त्याला करायची. ते स्वामी विवेकानंद म्हणतात त्याला तुम्ही बाकीचं शिकवायचं नाही. एखादा भिकारी मनुष्य आहे आणि तो भीक मागतोय, त्याला कळत नाही का काम करायला पाहिजे, आणि आपण रिक्षात बसून त्याला शिकवणार काहीतरी कामधंदा करावा. अरे वा रे वा, ते इतकं शिवाय देईल, तू जा म्हणाल आता गपचूप पुढं. हां, मला अक्कल कमी आहे का तू शिकवायला लागला. म्हणून दयाळू सद्गुरूंना जर तो कोणत्या स्थितीमध्ये आहे हे कळले तर ते प्रथमतः त्याचे सांत्वन करतील. जाऊ दे सोडून, मग पुढचं काय सांगतील, आणि त्याच्यामध्ये आशा आणि आध्यात्मिक समाधान निर्माण करतील. अरे होऊ शकतं, पुन्हा होऊ शकतं तसं, तू घाबरू नकोस बघ. आणि त्याच्यामध्ये आध्यात्मिक समाधान निर्माण करतील. तेव्हाच तो पूर्ण बुद्धिनिष्ठ तत्त्वज्ञानावर आधारित असलेले तर्कसंगत निष्कर्ष स्वीकारण्यास सिद्ध होईल. याच वेळी तू ज्याला भीत आहेस तो भ्रम आहे असे सांगून पितृतुल्य भावनेने आणि प्रेमाने तो शिष्याला धीर देतो. ते रिलेशन वेगळे, ते रिलेशन व्यावहारिक माणसांना कळणार नाही. जोपर्यंत व्यवहार सत्य आपल्याला वाटतं ना, तोपर्यंत तो संबंध काय समजू शकत नाही. नामदेव महाराजांचा जनाबाईचा काय संबंध आहे हे नामदेव महाराजांच्या आईला कळत असून सुद्धा त्या म्हणायचे काय तू सारखे. नामदेव महाराज इकडून फिरून आले का, जनी कुठे, जनी कुठे. अरे आता तुझं लग्न झाले, तू तुझ्या बायकोचं नाव विचार, जनीचं कशाला विचारतो. कारण यांच्या डोक्यात काय संसार आहे, आणि त्यांच्या डोक्यात काय सममित्र भेटला पाहिजे. त्यावेळेला आपण त्यांना फोन का कुठे बाबा, काय नाना कुठे, त्या विचाराचा माणूस असतो, त्याची तो सारखी आठवण काढत असतो. कुठे आलो तो, तू भीत आहेस तो भ्रम आहे. बघा आता पहिलं त्याला त्याची व्यावहारिक स्थिती काय ती जाणून घेतली, मग त्याला जवळ घेतलं पितृतुल्य भावनेने. पितृतुल्य भावना काय, हां पितृतुल्य भावना काय ना, तर रायबाच्या लग्नाला गेल्यावर शिवाजी महाराजांनी त्याला ते जवळ घेतलंय ना, त्याला दिली तलवार, सांग तुला काय वाटतं याच्यातून. ते म्हणलं मला असं वाटतं मी कोण झालो सुभेदार. तर त्यांना तानाजी बाबाची आठवण झाली आणि त्यांनी त्याला जवळ घेतलं, आणि ते सरदार त्यांच्या डोळ्यातून पाणी चालले कुठं, लग्नाच्या वेळेला. पण रायबाच्या चेहऱ्यावर काय नाही, त्याला काही घेणं देणं नाही, तो आपला खुश आहे. म्हणजे त्याला त्याची तेवढी जाणीव नाही, पण ते त्याला तशा पद्धतीने तू घाबरतोस तो भ्रम आहे. अरे रशी आहे बाबा, साप नाही आहे, तू कशाला डोक्यात घेतो. असे सांगून पितृतुल्य भावनेने आणि प्रेमाने ते शिष्याला धीर देतात. ते काही शिष्याला काल्पनिक भयंगडापासून वाचवण्याकरता केवळ दिलेले वृथा अभिवचनने आपल्यासारखा पण म्हणणार जाऊ देवाला. बघा बरं अशा पोकळ त्या गप्पा नसतात. बघा तू कशाला काळजी करतो, मी आहे ना, मी आहे ना, जेव्हा गरज येतं तो पळून जाईना. बघा तसं नाही, ते काल्पनिक भयापासून सोडवण्यासाठी वृथा केलेले अभिवचन जसे इलेक्शनला देतात तसे ते नेत नाहीत. मी सोडविल मला, तुला सोडविल नाही, आता सोडवणारच आहे. नुसत्या वृथा कल्पना आणि अभिवचन ते पोकळ आशा नव्हे, शिष्यांच्या अंतर्यामीच्या खोल गाभ्यात दडलेली दिव्य पूर्णत्व आणि परमार्थिक गती ही सद्गुरूंना स्पष्ट दिसत असते. तो काय तळमळीचा आहे, त्याच्या अंतःकरणात काय भाव आहे, त्याच्या या टोपी खाली दडलंय काय, तो आता कोणत्या भावनेतून बोलतोय हे फक्त त्यालाच कळू शकतं. पहिल्या डिलेवरीला आईकडं का पाठवायची, सासूकडं का नाही होत नाही का ती डिलेवरी, पण तिला कळतं आपल्या मुलीला काय वेदना होतात, आणि आपली मुलगी तिला तेवढंच सांगणार हो मला काय काय होतंय ते. त्याप्रमाणे ते रिलेशन त्या जमलं जातं, आणि ते त्याच्या गाभ्यात दडलेले दिव्य पूर्णत्व साधू नेहमी समाजाकडं भगवत भावनेने बघत असतो. म्हणून प्रभू तुम्ही
तो खेळ नाही, उगत काहीतरी चॉकलेट द्यायचं म्हणून नाही, हे वास्तव आहे. ते दिव्य पूर्णत्व बघा प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती. आणि पारमार्थिक गती ही सद्गुरूंना स्पष्ट दिसत असते. होत असलेला बदल फक्त मन आणि बुद्धी यांच्या स्तरावरच असतो. त्याच्या अंतःकरणात ते बाहेर दिसत नाही, पण अंतःकरणात त्याची काय चाललेली उलगाल. एखादा मनुष्य भेटतो ना, तो बोलत असतो आपल्याशी, पण तो त्यावेळेला टाळ्यावरच नसतो. अशी पण काही कंडिशन असते. नुसतं बोलतोय तो दिसतोय. त्याला नंतर विचारलं ना, मग भेटले होते काय बाबा? हां. मग काय बोलले काय आठवतच नाही बा. तो पूर्णपणे भारावून गेलेला असतो त्यावेळेला. आणि परमार्थिक गती सद्गुरूंना स्पष्ट दिसत असते. होत असलेला बदल फक्त मन आणि बुद्धी याच्या स्तरावर असतो, परंतु नित्य आणि अनंत असे हे एक शुद्ध जाणीव तत्व जेव्हा त्या उपकरणातून कार्य करते, तेव्हा त्यामध्ये एक प्रकारची भ्रांतमय स्थिती निर्माण होते की ती जगाला अन्वयार्थ परिवर्तन आणि वैदिक संदर्भातच लावित असते. ज्यावेळेला आपण चांगल्या मार्गावर जात असतो ना, त्यावेळेला पण शरीरामध्ये एक वेगळं व्हायब्रेशन होत असतं, थरथर काप होत असतं चांगलं काम करताना सुद्धा आणि वाईट काम करताना सुद्धा. कारण त्याला त्याचे परिणाम काय पक्क मी करतोय ते काय आहे हे न कळल्यामुळं ते व्हायब्रेट होत असतं त्यावेळेला. होत असतं का? नसतं होत. चांगलं काम करताना शिंदे म्हणतील नाही, चांगलं काम करताना थरथर कापल का? मुद्दाम माझ्या विरुद्ध? हो, कीर्तन करताना चांगलंच काम आहे ना, पण टणटणा उडतो की नाही? साथीला उभं आहे आपण आणि आपल्याला असं वाटतं हे प्रमाण द्यावं, देऊ का नको, काळजाची धडधड होती. कारण बरोबर आहे का चूक आहे, बरोबर आहे का चूक आहे. यांना सकाळीच म्हणलं तू मोठ्याने बोल बाबा, 4 वेळा म्हणलं तरी नाही येत ऐकायला. तर काका म्हणले मग तो नेमका घाबरतोय माझं बरोबर आहे का चूक आहे म्हणून धडधड करतोय का? नाही, ती कंपनच असतात. जेव्हा चांगलं बी बोलायला जातो ना आपण, त्यावेळेला सुद्धा धडधड होती आणि ती त्यांना कळत असती. जरी तो अर्धवटच बोलतो, तो इतका हे झालेला असतं त्याला. जसं बाबा म्हणले, एक दिवशी कोल्हापूरचे राजे आले त्यांच्याकडं पाहुणे, आणि त्याला कळालं कोल्हापूरचे राजे माझ्या घरी आलेत. तो इतका खुश झाला, आल्या घरात मंडळींना म्हणला, चल अंथर लवकर, राजापूरचे कोल्हे आलेत, सतरंजी 15. आता कोल्हापूरच्या राजांनी तलवारच काढली पाहिजे ना, मला राजापूरचे कोल्हे म्हणतो म्हणून. नाही, त्याचा भाव तो राजा जाणत असतो. तसं याला नेमकं काय बोलावं हे कळत नसतं. अजून उदाहरण सांगतो. त्या पोरगं आपण एखाद्याच्या घरी गेलो, ते गोंडस पोरगं असलं, जरा बोलकं असेल, नजरेला नजर मिळत असलं, तर आपण त्याला काय बोललं तर ते बी काहीतरी बोलतं, पण ते आपल्याला कळत नाही. तर त्याच्या आईला विचारावं लागते हे काय बोलतो. तिला बरोबर माहीत असते हे काय बोलते. ते रिलेशन आहे. ते रिलेशन त्याला कळतं की काय याच्या अंतःकरणात हालचाल चालू आहे. म्हणून शुद्ध जाणीव तत्व जेव्हा बघा, परंतु नित्य आणि अनंत असे शुद्ध जाणीव तत्व जेव्हा त्या उपकरणातून कार्य करते, त्या शरीरातून कार्य करते. अष्टसात्विक भाव ही बी त्याच फलाची परिणिती आहे. जेव्हा चांगलं काहीतरी घडतं त्यावेळेला शरीर, मुलाला जन्म देत असताना सुद्धा धडधड त्या बाईला किती वेदना होत असतात. इथं तसं ते त्या उपकरणातून कार्य करते, तेव्हा त्यामध्ये एक प्रकारची भ्रांतमय स्थिती निर्माण होते. काय हे बरोबरच आहे का की जगाचा अन्वयार्थ परिवर्तन आणि वैदिक या संदर्भात लावित असते. म्हणून संकटे अथवा मृत्यू या काही चैतन्याच्या अद्भुत घटना नसून, चैतन्य तत्वाच्या अद्भुत घटना नसून मनाचे निव्वळ संभ्रम होत. काय? मृत्यू हे वास्तव नाही, हे तुमच्या आपल्या मनाचे संभ्रम आहे. आता आपल्या सगळ्यांना पटेल का नाही वाक्य? मृत्यू म्हणजे संभ्रम आहे मृत्यू म्हणजे. कळलं ना? मेल्याव बघा तुकाराम महाराज म्हणतात, जन्म मृत्यू स्वप्ना सारी की. स्वप्न खरं आहे, तसं जन्म मृत्यू स्वप्न आहेत. म्हणूनच आम्ही बड्डे साजरे करतो आणि पुण्यतिथी साजरी करतो. स्वप्न येतात, त्या स्वप्नातल्याच अगरबत्त्या लावू, आम्ही उदबत्त्या लावू, मेणबत्त्या लावू. निव्वळ संभ्रम होत. एवढं त्याला पटवायचं, अरे तू का मरणार आहे का? अमर आहा बघा तुम्ही आपण मरणारी नाहीत, याकरता तुला मृत्यू नाही,
तू अमर आहेस असे म्हणून सद्गुरू शिष्याला विश्वासपूर्वक अभिवचन देतात. पटेल का त्या शिष्याला मी अमर आहे, आपण मरणारी नाही? पटेल. तो तेवढ्या लेवलनीच आलेला आहे आता. तोन बाबा नुसता असा दिसायला दोन आहेत, असायला एक आहे. बस जे सांगल ते त्याला पटणार. हा सिद्धांत अगदी समाधान देणारा व त्यामधील दृढ कथन आशावादक वाटण्याचा संभव आहे. हा समाधान त्यावेळेला होईल आणि काहीतरी आपलं काम होईल. आपण पण बघतो ना, हा आज नानांकून काहीतरी काम होईल बरं का, ते समाधान आणि ते आशावादक संभव आहे. तो ते नाही, तसं नाही यांचं. ते कधी पलटी मारतील सांगता नाही. परंतु जर जीवनामध्ये ते साध्य करून घेण्याकरता व्यवहार्य मार्ग नसेल तर ते निरर्थक आहे. जर तुमची त्याच्याबद्दल तुम्हाला ते प्राप्त करायचं आहे तर तुम्हाला तसं झिजावं लागेल, तसं पळावं लागेल, व्यवहारात तसं पण तुम्हाला ते दाखवावं लागेल. आणि जर तसं नसेल तर ते निरर्थक आहे. मग आतून वाटलं पण करायचं नाही. आता हे म्हणतात, आपण कधी म्हणतो आम्हाला लय वाईट वाटतं या समाजाचं, काय करावं, हे माणसांचं बघितलं तर दुःख लय वाईट वाटतं. हे म्हणले नुसतं वाईट वाटून काय उपयोग आहे? काही करीत असाल तर ते वाईट वाटणं गरजेचं आहे. काही करायचंच नाही, मला लय वाईट वाटतं, मला लय वाईट वाटतं, ते अनंत वाचाळ. वाटतंय तर ते कृतीत दाखव तू, ते म्हणतात. परंतु जीवनामध्ये ते साध्य करून घेण्याकरता व्यवहारात मार्ग नसेल तर ते निरर्थक आहे. आणि अशा सिद्धांताला हिंदू तत्वज्ञानात काही स्थानच नाही. मला वाटतंय हो देव भेटा वाटतो, मग चल माळ घाल, चिंतनाला बस. आमचा भाऊ म्हटलं होतं देव भेटतो, बाबांकडे गेलो, हां मग चल मला दाखव. म्हणलं मग पहिली माळ घालायला लागल. चालून म्हणला, माळ घातलं, मग चिंतन करावं लागल, करतो. अष्टसात्विक भाव व्हायला पाहिजे. तो म्हणला तुझं एक एक वाढायच लागले आता. अरे बाबा ते तसंच आहे. मग तिथं जर तुम्हाला तसं नसेल त्या व्यवहारात ते उतरवता येईल तर त्या हिंदू तत्वज्ञानात त्याला काही स्थान नाही. परंतु सद्गुरू या ठिकाणी ठासून सांगतात की हा दुःखमय संसार सागर तरुण जाण्याचा निश्चित मार्ग आहे. 101% तुम्ही सुटू शकता. हे कशाच्या जोरावर बोलतात? माग त्यांनी अनुभवलेले, मागे या मार्गाने गेले ते. हो काय ते किती त्यांना कॉन्फिडन्स आहे. ते त्या कोरोनाची ते 2-3 मारल्या त्यांनी लशी आपल्याला. ते म्हणले आता होणार तुम्हाला, जरी झाला तरी तुम्ही व्हेंटिलेटरवर जाणार नाही, त्याच्या अलीकडे राहणार तुम्ही. बघा त्यांना गॅरंटी आहे नाही होणार, पण जरी झाला तरी तुम्ही त्या स्टेपला जाऊ शकत नाही. हा त्यांच्या औषधाची पावर आहे. तसं इथं नाम घेता वाया गेला ऐसा कोणी ऐकला. पण काही निगरगट्टे आहेत, आम्ही नाहीच घेतलं बुवा, काय झालं तरी नाहीच घेतलं आम्ही. पुढं काय झालं आम्हाला? अरे तो अपवाद. एखाद्या वेळेला असं होतं, एकदा वाघाच्या तडाख्यातून सुटून आला काय प्रमाण, म्हणून त्यांनी समजायचं नाही या जंगलात वाघ आपल्याला काही करीत नाही. बेटा कळल मग एक दिवस. अशा तऱ्हेने हे काही निव्वळ सद्गुरूच्या स्वतःच्या बुद्धीतून निर्माण झालेले तत्त्वज्ञान नव्हे. डॉक्टर सांगतात एवढ्या गोळ्या घेतल्या का तुम्ही बरे व्हाल, म्हणजे काय त्यांनी काय असंच आपल्याला पाहून धातूर मातूर नाही, त्याच्यावर स्टडी झालेला आहे, त्याची निष्पत्ती आलेली काय, असं केल्यावर असं होतंच. उलट अनित्यापासून नित्यापर्यंतचा मार्ग ज्या प्राचीन द्रष्ट्या ऋषींनी पार केला, त्यांच्या पाऊलखुणांनी पवित्र झालेला हा मार्ग आहे. तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता. आपणास आश्वासन मिळाले आहे की जे आता यापुढे सांगितले आहे ते आत्मप्राप्तीच्या या पवित्र मार्गासंबंधीचे त्याचे सविस्तर विवरण आहे. आता त्यांना आश्वासन दिले आणि तुला मी सोडविल. आता इथून पुढे सांगणार आत्मतत्वाचा मार्ग, ज्याचे प्रामाण्य पूर्वीच्या अनेक बुद्धिमान ऋषींनी उद्घोषित केलेले आहे. आणि मी जे सांगणार आहे ते माझं एकट्याचं म्हणणं नाही. मुखात नाम हातात मोक्ष हे माझं एकट्याचं म्हणणं नाही, ऐशी साक्ष बहुतांची. असे अनेक ऋषीमुनी त्यांचं पण तसंच अनुभव आहे, ते मी तुला सांगतो. श्लोक क्रमांक 44 वाचतो. 43 पूर्ण झाला. ज्या योगे तू सापेक्ष अस्तित्वाच्या संसाराच्या भयंगडाचा नाश करू शकशील असे एक परमसाधन आहे. बघा तू ज्याला घाबरलाय आणि त्या संसाराचा नाश करायचा, एवढ्या मोठ्या संसाराला एका क्षणात गायब करायचे, काय हत्यार तेवढं पॉवरफुल आहे. बघा
ज्या योगे तू सापेक्ष अस्तित्वाच्या संसाराच्या भयंगडाचा नाश करू शकशील असे एक परम साधन आहे. त्याने तू भवसागर तरुण जाशील आणि परमानंदाची प्राप्ती करून घेशील. शंकराचार्य की काय 600-700च्या पिरियडमधले आहेत ना, ते 700च्या टायमिंगमधले आहेत. आणि आताच्या टायमिंगला आहे तेव्हा ते काय खरं नाही. देव भेटणं असं काही साधन नाही. आपण आपलं करीत राहायचं असलं आपल्या भाग्यात येईल असं नाही, होईल. ते म्हणतात तुला नक्की मी सोडवीन असं साधन आहे आणि भवसागराचा नाश होईल आणि परमानंदाची प्राप्ती करून घेशील असं कॉन्फिडन्सने सांगितलं तरच तो करीन ना. आता एखाद्याला पोहता येत नाही आणि तो अर्धवट शिकलेला आहे आणि तो आतमध्ये बाहेर एक आहे त्याच्यावर मारुडी मी आहे ओला मारुडी. तो म्हणला मारुडी तुम्हाला पोहता येते का? तो म्हणला मला नाही पोहता येत. मग मारुडी काय मारुडी मला. सद्गुरूच्या अंतकरणातून ओसंडणाऱ्या प्रेम पुराणे बघा काय म्हणलो मगाशी, दूध तू जातं ना तसं प्रेम आहे आईचं. बघा ते राहिलेलं होतं ना, कल्पना करू शकत नाही. जशी ती थम्सअपची बाटली घेतली ना तर तिला बाहेरून बी अर्धी ओली बघा, तशी ती बाहेरून ओसंडून सद्गुरूच्या अंतकरणातून ओसंडणाऱ्या प्रेम पुराणे ओथंबलेल्या वाणीने पुन्हा एकदा या ठिकाणी आश्वासन दिले जात आहे. ही पुनरावृत्ती फक्त काही जोर देण्याकरता नसून सोडविल रे तुला म्हणजे त्याला नादी लावण्यासाठी नाही. ही पुन्हा आश्वासन दिले जात आहे. ही पुनरावृत्ती फक्त काही जोर देण्याकरता नसून ती सद्गुरूंचा शिष्याविषयी असलेला अपार आपलेपणा आणि दिव्य सौहृदयत्व सौधार्य स्पष्टपणे व्यक्त करण्यात आहे. त्यांची तुमच्याविषयी किती प्रेम आहे, 100 पटीने प्रेम आहे. ते म्हणतात अति गोड. हां बघा त्यांचं आपल्याविषयी काय प्रेम आहे हे अनुभव सुरवाड जाणते. तर मला नंदेबाबांनी विचारलं ते अनुभव सुरवाड जाणते म्हणजे कसं. तर म्हणलं बघा आपण जेवायला जातो, आपण पण आंबरसाचं जेवण करत असतो, पण जो फुरके मारून करतो ना तो अनुभव सुरवाड जाणत असे. त्या रसाची काय मजा आहे तो तेच घेत असतो. बाकीच्यांनी असं बुडून खायचं आहे की नाही. सौहार्द म्हणजे एवढं त्यांच्या हृदयात प्रेम आहे की 100 पटीने येते. ते स्पष्ट व्यक्त करण्याकरता रव आपल्याला बघा आपण आईला फोन करतो, काळजी घे बरं का, बरं आहे ना तू, काळजी घे बरं का, बरं आहे ना तू. आता हे बरं आहे ना तू किती वेळा चालते. आपणच म्हणतो मी एकटा बरा नाही, घरातले सगळे बरे आहेत एका जाग्यात. तरी पण प्रत्येकाची नावं घेऊन विचारणार सगळे बरे आहेत तरी. ती अपार करुणा आहे त्यांची. ज्यावेळी आपली विपरीत भावना व त्यावर अवलंबून असलेले जीवनासंबंधीचे चुकीचे मूल्यांकन पूर्णपणे चिरडून टाकले जाईल. म्हणून ते म्हणणार सोडवणार रे, तू कशाला काळजी करतो, सोडवणार रे. कारण आपण डोक्यात घेतलेले ना, बरं सोडवणार आहे तर त्यांना काही कष्ट पडणार आहेत काही जास्त नाही पडणार का. सांगताना कष्ट नाही पडणार पण गळी उतरवताना कष्ट पडणार. ज्यायोगी आपली विपरीत भावनावर त्यावर अवलंबून असलेले जीवनासंबंधीचे चुकीचे मूल्यांकन पूर्णपणे चिरडून टाकले जाईल आणि त्याची यथायोग्य ज्ञानात परिणिती करता येईल असा एक राजरस्ता आहे. बघा गुरुजी म्हणले यावर वेदांताचा फार कटाक्ष आहे. हा मार्ग पुढील श्लोकात स्पष्ट करत आहे. फायनल मार्ग सांगतो म्हणले, याच्यातून सहज तरून जाशील तू. उपनिषदामधील मंत्राच्या अर्थावर कळकळीने केलेल्या श्लोक क्रमांक 45 वाचतोय. उपनिषदामधील मंत्राच्या अर्थावर कळकळीने केलेल्या चिंतनातून परमोच्च ज्ञान निर्माण होत असते. बघा तेच मंत्र आहे पण कळकळीने सांगितलं, तळमळीने सांगितलं तर त्याच्यातून असे विपुल अर्थ निघत राहतात. परमोच्च ज्ञान निर्माण होत असते. कसे परमोच्च ज्ञान निर्माण होत असते त्याचं उदाहरण द्यायचं. ते कमळाचं फुल आहे, त्याच्या आतमध्ये मकरंद, आतमध्ये मकरंद. तो वर दिसलाय बसलेला पण त्याची जी सोंड आहे जी नाकाची ती आतमध्ये गेलेली आहे, एवढी सूक्ष्म आहे ती आतमध्ये जाऊन टपकन ते वेचून घेते. तसं आहे ते म्हणता.
ती कळकळीने केलेल्या चिंतनातून परमोच्च ज्ञान निर्माण होत असते. या ज्ञानामुळे ताबडतोब संसार दुःखाचा संपूर्ण नाश होतो. झाला का आपल्या संपूर्ण दुःखाचा नाश? झाला? 100% झालाय. फक्त आपल्याला तो तेवढा कळालेला नाही. अहो, आपण डॉक्टरकडे जातो, डॉक्टर म्हणतो बरं आहे का, ते सांगताना सुद्धा आपण म्हणतो कसं सांगू, बरं सांगू का नको सांगू. बरं, डॉक्टरकडे गेलो काय काय सांगायचं सगळं घरून ठरवून जातो, परंतु बाहेर आल्यावर कळतं निम्मं तर सांगायचं राहिलोच. आणि जर आपण परत म्हणलो का जायचं तर सोडतील, नाही तर सोडतील, काही गॅरंटी नाही. पण पुढच्या वेळेला तो डॉक्टरचा बाहेर पी आहे ना, तो म्हणतो आपल्याला सगळं लिहून जा आतमध्ये काय काय सांगायचं आहे ते, कारण तिथे गेल्या विसरू शकतो. तसं इथं ते काय म्हणले, संपूर्ण दुःखाचा नाश होऊ शकतो. आपल्या दुःखाचा नाश त्याच दिवशी झालाय. ब्रह्मास्मी वाणी एक वेळ पडता काणी, अविद्या निद्रा जाय पळून तक्षणी जागे नला. त्याच टायमाला मुखात नाम हातात मोक्ष आहे. पण अजून आपली स्वतःची धारणा नाही. त्यांच्याकडून जर पाहिलं तर नाम घेतलेला मुक्त आहे की नाही, आणि नाम नाही घेतलेला तो पण मुक्त आहे त्यांच्याकडून, पण त्याच्याकडून नाही ना. आता ज्यांनी नाम नाही घेतलं तोही स्वतःला मुक्त समजत नाही, आणि ज्यांनी नाम घेतलंय तोही समजत नाही. आता काय करायचं? आता का डोकं फोडायचं? त्याला तसं वाटलं पाहिजे. तुम्ही लाख म्हणले अवघे चित्रे लोकी आनंदाच्या, त्याला वाटलं पाहिजे ना. नित्य अनुभवांनी भरलेला संसार ज्यावेळी आपण पार करू शकू, त्या राजमार्गासंबंधीचे मागील श्लोकात अभिवचन मिळाले आहे. तो मार्ग नक्की कोणता आहे या संबंधीचे स्पष्ट कथन करणारी व्याख्या आपणास आता दिली आहे. वेदांतामधील सिद्धांतावर सतत विचार केल्याने खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होत असते. सतत हे असं का, हे असं का, कोणती एखादी ओवी घ्या, कोणताही एखादा अभंग घ्या, तुम्ही जर सारखं त्याच्यात विचार करत राहिले ना, ते प्रसवू लागतं आपल्यासाठी. पांडुरंग शेणकरांच्या पत्नीचं कीर्तन होतं ह्या संकष्टीला, आणि त्याच संकष्टीला दीपक बाबांचा सप्ताह चालू झाला. मग त्यावेळेला त्यांना सांगण्यात आलं की आता ह्या वेळेला नाही होणार, पुढच्या. तोपर्यंत त्यांनी एक अभंग ठरवला होता, आणि त्याच्यानंतर म्हणले पुढच्या महिन्यात. तर पुढच्या महिन्यात 2-4 दिवसांनी त्यांना एक वेगळा अभंग सापडला. ते म्हणले मी कल्पना नव्हती केली, असं मला भेटलं. दिव्य ज्ञान त्यांचं कीर्तन ऐका तुम्ही, ते वेगवेगळं तत्वचिंतन मांडलेलं आहे. मी म्हणलं वहिनी हा कधी अभ्यास केला? अहो ते म्हटले त्यावेळेला मी दुसरंच केलं होतं, पण ते कॅन्सल झाल्यावर दुसरं भेटलं. आता कॅन्सल झाल्यावर 2 कीर्तनाचं स्टॉक झालं ना आता, आहे की नाही? पहिलं तर झालंच होता, आता दुसऱ्याचं झालं. त्यावेळेला ते आपोआप सारखं जर आपण त्या ओवीकडं सारखं बघत राहिलो ना, त्या ओवीकडं, आता ह्या नकाशाकडं सारखं बघत राहिलो तर बरंच काही सुचलं आपल्याला. हो, वेदांतातील सिद्धांतावर सतत विचार केल्याने खऱ्या ज्ञानाची प्राप्ती होत असते. विचार या संज्ञेला पर्यायी इंग्रजी शब्द नाही. विचार करणे, चिंतन करणे, कार्यकारण भाव जाणणे, विश्लेषण करणे इत्यादी शब्द विचार या पद्धतीचा पूर्ण अर्थबोध व्यक्त करीत नाहीत. किती शब्द वापरलेत विचार या शब्दाला बघा. विचार करणे, चिंतन करणे, कार्यकारण भाव जाणणे, विश्लेषण करणे इत्यादी अजून काय असे शब्द असले तरी विचार या पद्धतीचा पूर्ण अर्थबोध व्यतीत होत नाही, व्यक्त करीत नाही. आणि हे बाबाचं वाक्य, चांगला विचार केला. आता याचा काय अर्थ आहे? चांगला विचार म्हणजेच विवेक, सारासार. चांगला विचार म्हणजे सारासार विचार. विचारामध्ये काही अत्यावश्यक मानसिक आणि बौद्धिक शिस्तते संबंध या सर्व बाबींचा संयुक्तरित्या समावेश आहे. बघा, त्या विचार या शब्दात मानसिक, बौद्धिक सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये चांगला विचार केला तर मन बुद्धी सुसंस्कारित व स्थिर केल्यावर उपनिषदामधील दृढ कथने साधकाला एक एक उलगडता येतात. बघा, उपनिषदामधील दृढ कथने साधकाला एक एक उलगडता येतात. दृढ कथने नेमकं याच्यातून काय सांगा, या वाक्यातून काय सांगायचं, या वाक्यातून काय सांगायचं. सतत ज्ञानेश्वरी वाचली तर सतत वेगळं सुचल त्याच ओवीतून, त्याच ज्ञानेश्वरीतून, आणि अजून डीपपर्यंत जाऊ शकतो, गुढापर्यंत जाऊ शकतो. आणि प्रत्येक मंत्रातील गुढ लक्षणार्थ
व सूचितार्थ याची अनुभूती घेता येते. या पद्धतीला विचार म्हणतात. चांगला विचार, सारखं त्याच्यावर आरूढ राहायचं, सारखं त्याच्यावर आरूढ राहायचं. बघा उदाहरण देतात, पुष्पातील मध हा नेहमी त्याच्यामधील अत्यंत अंतर्गाभ्यातच स्रवत असतो. पुष्पातील मध त्याच्या अत्यंत अंतर्गाभ्यातच स्रवत असतो, तो वर नसतो. त्यावर धुंद प्रेम करणारी मधमाशीच केवळ उत्कंठा आणि आराधनापूर्वक प्रेम याचना करत असते. बघा त्याचा हक्कदार कोण आहे? त्यावर धुंद प्रेम करणारी. मरण पण येतं तिला कधी कधी. मधमाशीच केवळ उत्कंठा आणि आराधनापूर्वक प्रेम याचना करत असते. मलाही मिळालं पाहिजे, मला म्हणजे बोर मारताना जसं तो करतो, मिळेल मला, मिळेल मला, अशा प्रकाराने. बोर म्हणजे पाणी घेण्याचा बोर, म्हणून तिलाच फक्त मधाचा गंध येऊ शकतो. बघा ती सतत प्रयत्न करते. आणि त्याचा बघा हा पण 24 गुरूंमध्ये मधमाशी गुरु केलेली आहे. तिचं काय, मधमाशीचं गुरु केलं. ती लय हुशार आहे, लय हुशार आहे. तसं पैसे कमवायला लय हुशार आहेत माणसं, लय हुशार आहेत. आणि हे जमा करून ठेवतील, हे जमा करून ठेवतील, मधमाशी इकडून आण तिकडून, आणि असा पोळ तयार होईल. मग हुशार माणूस आला का शिंदेबाबांसारखा, खाली असा धूर लावील, ती जाईल पळून आणि तो आयतं कापून नेईल. असं मधालसेमध्ये प्रमाण आहेत. ती मधमाशी सारखं संचय करतो आणि आयत्यावर कोयता जातो दुसरा कोण मारून. प्रेमयाचना करीत असते, आराधनापूर्वक प्रेमयाचना करीत, म्हणून तिलाच फक्त मधाचा गंध येऊ शकतो. आणि त्याच्या बाह्य धुसूर भागातूनही पुष्पगाभ्यात साठवलेल्या मधापर्यंत पोचू शकते. तद्वत उपनिषदामधील मंत्र हे वेदांत उद्यानातील पुष्प होत. त्यापैकी प्रत्येकातील माधुर्य हे त्याच्या बाह्य शब्दामध्ये स्रवत नसते. शब्दातून काय प्रगट होऊ शकतं? शब्दाच्या पलीकडं शब्दातूनच सांगता येतं. शब्दाच्या पलीकडचं शब्दातून सांगता येतं. आणि आपण काय घेऊन पळू शकतो? शब्दच घेऊन पळू शकतो. त्यापैकी प्रत्येक माधुर्य हे त्याच्या बाह्य शब्दामध्ये स्रवत नसते. मग ते कितीही चित्ताकर्षक असो, किती असला तरी नाहीच कळणार. किती हुशार असू द्या तरी माऊली म्हणतात, पै निगमाचळ शिखरी उपनिषदार्थ नगरी आहात ब्रह्माच्या एकारी. किती हुशार असो तयालाच कळणार, बाकीच्यांना नाही कळणार. व्याकरणी चौकटा तर्की अति गाडा परी आत्मज्ञाना पुढं जाते न त्याच्यातलं रहस्य त्यालाच कळणार. ते म्हणतात ऐसे हळुवारपण येईल तरी ते उपयोगा जाईल, नाहीतरी गोठी होतील मुक्या वैराचा. जर ते मग ते किती चित्ताकर्षक असो, तर जे ते त्याचे अमृत्य हृदय सिद्ध झालेले प्रेम व अनुभवलेले पूर्णत्व त्याच्या थरारक अत्यानंदाने धडधडत असते. तेथे त्या थरथरणाऱ्या अंतकरणात ते उदय पावत असते. बघा तिथंच ते उदय पावतं. आणि ते दिव्य गुह्य प्रत्येक मंत्राच्या मंगल अंतकरणात साठवलेले असते. पण ते त्या साधकाला त्या भुंग्याप्रमाणे त्या मधमाशीपणे, आणि साधकाला फक्त सिद्ध झालेल्या मन बुद्धीनेच त्या रहस्यापर्यंत पोहोचता येईल. त्याचं मन सिद्ध झालं पाहिजे, बुद्धी सिद्ध, तरच त्याला ते कळल, एरवी नाही कळणार. ज्या प्रक्रियेमुळे साधकाची तीव्र बुद्धी आणि त्याचे दिव्य सौहार्दतेचे अंतकरण ही आपल्या आत्मिक अनुभूतीत ऋषींच्या अंतकरणात निर्माण होणारे व आश्चर्यकारकरित्या मोहिनी घालणारे निशब्द स्वरभेद अनुभवतात व त्या प्रक्रियेला विचार म्हणतात. तिकडं जसं प्रगट झालं तसं त्या मधमाशीने घेतलं, तसं इकडचा विद्यार्थी पण तेवढा पाहिजे. तो 100 पटीने द्यायला तयार आहे, तेवढ्याच पटीने 100 पटीने हा घेणारा पाहिजे. नाही तो 100 पटीने देणारा आहे, घेणारा म्हणतो दुबळी माझी जोडी, तर ते उपयोगाचं नाही. ध्यान साधनेच्या त्याला विचार म्हणतात. ध्यान साधनेच्या पवित्र क्षणी जेव्हा आपण उपनिषद मंत्रातील अशी अनुभवण्याची धडपड करीत असतो, तेव्हा आपण विचाराच्या साम्राज्यात असतो. आता आपण विचाराच्या साम्राज्यात. मला कळून घ्यायचं विवेक चुडामणी काय ते समजून घ्यायचे. आता विचारावर आहेत. आता या विचारात, ह्या विचार या शब्दात केवढा मोठा विचार आहे. विचारामुळे स्वतः संबंधीची विपरीत ज्ञान. आपण स्वतःला विपरीत समजतो. आपण स्वतःला काय समजतो?
आत्मा समजायला पाहिजे. पण आपण काय समजतो? देह. हे विपरीत ज्ञान आहे आपलं. जे आपल्याला अज्ञानाची अभिव्यक्ती असते ते नाश पावते. विपरीत ज्ञान, मी शरीर आहे, ते अज्ञान आहे आणि ते नाश पावणार आहे. आणि जेव्हा अज्ञानाची हक्कलपट्टी होते तेव्हाच ज्ञान उदय पावते. म्हणून बाबांनी पहिलंच इंजेक्शन मारलं, तू देह नसून तू आत्मा आहे. पहिलं अज्ञानाची हक्कलपट्टी, मग ज्ञान होणार. या यथार्थ ज्ञानाने संसारातील सर्व दुःखे संपतात. ज्ञानाने आपण जेव्हा स्वप्नातून जागे होतो त्या क्षणी आपणास जागृत अवस्थेची जाण येते. तत्क्षणी आपल्याला स्वप्न तादात्म्यामुळे आपणामध्ये निर्माण झालेली सर्व स्वप्न दुःखे आणि हे स्वप्न जगत विराम पावते. ज्या दिवशी कळेल तुझ्या सगळं जगत ब्रह्मरूपे, त्या दिवशी सगळे दुःखाची निवृत्ती झाली. आपले आत्मस्वरूप हे अज्ञानाच्या यत्किंचित लवलेशाने प्रदूषित न झालेले असे शुद्ध ज्ञान स्वरूप आहे. एवढे दिवस जरी मी राहिलो आणि माझ्याकडून नाना कामं झाली, वाल्या कोळ्याने सांगितलं, तू एवढा जरी, तू का म्हणे महापातके पतीत होती जीवनमुक्ती हेळ्या मात्री. का बरं? एका क्षणात एवढी मोठी सुडी, एवढं मोठं 25 अशा बिल्डिंग, एवढी सुडी जळून जाईल का? सुडी माहिती आहे ना तुम्हाला? गवताची गंजी बिल्डिंग, एवढी 10 माळ्याची गंजी गवताची, ती एका आगीच्या काडीत जळून जाईल एका क्षणात? एका क्षणात नाही जाऊ शकत. का? अरे ती आहेच कुठं जळून जायला? हा संसार दुःख आहेच नाही, संसार आहेच नाही. तर मग त्याला मारायचे ते श्रम काय? पळापळी ती कशासाठी आहे? मग ती काहीच गरज नाही. ते म्हणतात यत्किंचित, ते आत्मस्वरूप स्वप्नवत विराम पावते. आपले आत्मस्वरूप हे अज्ञानाच्या यत्किंचित लवलेशाने प्रदूषित झालेली नसते. वाल्या कोळी पापी होता? वाल्या कोळी पापी होता? ज्ञानाच्या दृष्टीने पाप आहे? पुण्य आहे या जगात? अरे द पाप नाही, पुण्य नाही. पाप म्हणजे काय? रश्शीवरचा साप, आणि पुण्य म्हणजे नवरत्नाचा हार. होता का कधी त्या रश्शीवर? त्यामुळं तू मुक्त आहेस रे, तू काय डोक्यात घेऊ नको. पण माझं मागचं लय मला आठवते, मी जामीन की करतो, तू टेन्शन घेऊ नको. आपले आत्मस्वरूप हे अज्ञानाच्या यत्किंचित लवलेशाने प्रदूषित न झालेले असे शुद्ध ज्ञानस्वरूप आहे. त्याचा पुनर्शोध लागल्यावर मग त्यानंतर कोणत्याही दुःखाच्या अर्धछायेच्या पलीकडे असलेल्या त्या पूर्णत्वाचा आणि आनंदाचा वारसा प्राप्त होतो. अहो मग काहीच नाही त्याला प्राप्त करायचं. काही गमवण्याचं दुःख नाही आणि काही कमवण्याचा आनंद नाही. मी अज्ञानी होतो आणि मला ज्ञान भेटलं, या कोणत्याही गोष्टीचं त्याच्याकडं काही शिल्लक राहत नाही. असो, श्लोक क्रमांक 45ला थांबतोय. 41 ते 45 आज विवेक चूडामणी ग्रंथामधले 41 ते 45 श्लोक वाचले आपण. 45ला थांबतो. आपल्याकडे अजून 2 मिनटं आहेत. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा, अधिष्ठान ग्रंथ विवेक चूडामणी, संत मालिका, तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देत आहे. पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. सच्चिदानंद श्रीपाद बाबां की जय. सच्चिदानंद रामदास बाबां की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा मोरया. तारश्वात्मके देवे येने भाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मजल्यावे बसाय दाने. जे घरांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रसी वाढो. स्वता परस्परे जडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जावो. विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जे जे वांछित तो ते लाभो. प्राणी जातून वर्षद सकळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी. अनवर्त भूमंडळी भेटतो नयाबुधा, कल्पतरूंचे आरव. चेतना चिंतामणीचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे. चंद्रमेचे आलांछन, मार्तंडचे तापहीन. हे सर्वांची सदा सज्जन सोयरे होतो. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन लोकी. भजिलो आदि गुरुची अखंडित, आणि ग्रंथोपजीवे विशेष लोकी. दृष्टादृष्ट विजय होवावेजी, एकमणे श्री विश्वेश्वरावो. होई गदान बसावो, येणे वरे ज्ञान देव सुखिया
येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला. हरि ओम. शांती शांती शांती.